नमस्कार. राज्यस्तरीय ऑनलाईन वेबिनार मालिकेमध्ये सहभागी झालेल्या सर्व छात्राध्यापक, अध्यापकाचार्य आणि प्राचार्य या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. दर दिवसाप्रमाणे आपण आपल्या वेबिनारची सुरुवात प्रार्थनेने करतो. आजची प्रार्थना सादर करण्याकरता मी माधवी पाताडे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या वेबिनारची सुरुवात प्रार्थनेने करावी. माधवी पाताडे मॅडम. धन्यवाद सर. धन्यवाद. उपस्थित सर्वांना नमस्कार. मी केमस अध्यापक विद्यालय परेल मुंबई प्रथम वर्षाची छात्राध्यापिका. चराचराचा सर्व शक्तीनो ही आमुची प्रार्थना कर आम्हाला निर्भय निर्मळ उजळू दे जीवना. चराचराचा सर्व शक्तीनो ही आमुची प्रार्थना कर आम्हाला निर्भय निर्मळ उजळू दे जीवना. विद्येवर निष्ठा ठेवूया उद्योगाची कास धरूया. साहस शिकवा संयम शिकवा दे जीवन प्रेरणा. कर आम्हाला निर्भय निर्मळ उजळू दे जीवना. नको कधीही गर्व यशाचा, नको कधी आळस कामाचा, द्वेष कधीही नको कुणाचा, शिकवा सह भावना. कर आम्हाला निर्भय निर्मळ उजळू दे जीवना. रक्षण करणे या सृष्टीचे वाटो आम्हा अतिमोलाचे. समतेची आणिक ममतेची दे आम्हा प्रेरणा. कर आम्हाला निर्भय निर्मळ उजळू दे जीवना. चराचराचा सर्व शक्तीनो ही आमुची प्रार्थना. उजळू दे जीवना. धन्यवाद सर. धन्यवाद माधवी मॅडम. चराचरात प्रार्थना करून सर्वांचं आयुष्य असंच उजळू दे अशा आशयाची प्रार्थना आपण सादर केली. त्याबद्दल तुमचे मनपूर्वक हार्दिक धन्यवाद. राज्यस्तरीय ऑनलाईन वेबिनार मालिकेमधील आजचं आपलं 105वं पुष्प आणि या 105व्या पुष्पाचा जो विषय आपला आहे तो द्वितीय वर्षातील भारतीय समाज आणि शिक्षण या विषयाअंतर्गत मानव अधिकार, हक्क व शिक्षण या विषयावर आज आपल्या वेबिनारला सहभागी झालेल्या सर्व छात्राध्यापक, अध्यापकाचार्य आणि प्राचार्य या सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मानवी हक्क किंवा मानवी अधिकार हे मानवाचे मूलभूत हक्क आहेत. मानवी हक्क हे जागतिक असून सर्वांना समान असतात आणि हे हक्क उपजत असतात किंवा ते कायदेशीरही असू शकतात. मानवी हक्कामध्ये जीवनाधिकार, यातनांपासून मुक्तता, गुलामगिरीपासून मुक्तता, कोर्ट सुनवाईचा अधिकार, भाषण स्वातंत्र्य, वैचारिक व धार्मिक स्वातंत्र्य यांचा समावेश असतो. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्क उच्चायुक्त कार्यालय व मानवी हक्क समिती या दोन संस्था जागतिक स्तरावर
मानवी हक्काच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर कायद्यांची निर्मिती करून हे हक्क स्पष्ट करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे हे जे कायदेशीर हक्क आहेत त्यांनाच मानवी हक्क असं म्हणतात. जगातील सर्व व्यक्तींसाठी, समूहासाठी समान नियम असावेत ही संकल्पना कित्येक शतकापासून मांडली जात आहे. परंतु अज्ञान, पूर्वग्रह, निरक्षरता या तत्त्वज्ञानाच्या आधारे काही समाजामध्ये विषमतेचे वातावरण आणि माणसामाणसात भेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. सदर भेदभाव हे वंश, जात, धर्म, वर्ण, लिंग, राष्ट्र या मुद्द्यांच्या आधारे केले जातात. पण या सर्वांना विरोध करणाऱ्या व्यक्ती, समूह, समाज अनेक देशात दिसून येतात. याचे पहिले उदाहरण म्हणजे 1215 इंग्लंडमध्ये मॅग्ना चार्टा म्हणजेच हक्काची सनद हा कायदा पास करण्यात आला. फ्रान्समध्ये 1628 पिटिशन ऑफ राईट्स व फ्रेंच राज्यक्रांतीतील मानव व नागरिक यांच्या हक्काचे घोषणापत्र, तसेच अमेरिकेतील हक्काची सनद इत्यादी देशात कायदे त्या वेळी झाल्याचे दिसून येतात. संयुक्त राष्ट्रसंघाने 1945 साली मानवी हक्क आयोगाची स्थापना केली आणि 10 डिसेंबर 1948 रोजी जागतिक स्तरावर मानवी हक्काचा जाहीरनामा निघाला. कोणत्याही देशातील मानवाला हे हक्क दिले आहेत ते त्या देशातील सत्तेला पायदळी तुडवता येणार नाहीत. यानंतरच्या कालावधीत युरोप खंडामध्ये युरोपियन मानवी हक्क न्यायालयाची स्थापना 1955 साली करण्यात आली. मानवी हक्क म्हणजे काय तर असे सर्व हक्क जे मानवामध्ये स्वाभाविकरित्या आलेले आहेत आणि त्या हक्काशिवाय आपण मानव प्राणी म्हणून जगू शकत नाही. याच मानवी हक्क, अधिकार व शिक्षण या विषयावर आपल्याशी संवाद साधण्याकरिता सौ निर्मलाताई थोपटे शिक्षण महाविद्यालय भोर येथील असोसिएट प्रोफेसर सन्माननीय डॉक्टर संदीप गोल्हर सर आज आपल्या या वेबिनारमध्ये सहभागी झालेले आहेत. MA, MAd, MPhil, सेट नेट एज्युकेशन आणि सेट इंग्लिश असं त्यांचं क्वालिफिकेशन असून ते तिथेच थांबले नाहीत, तर त्याही पुढे विद्यार्थ्यांसाठी झटत राहून आपली शैक्षणिक पात्रता वाढवत नोकरी करता करता अनेक वर्कशॉप, सेमिनार यामध्ये त्यांनी सहभाग घेतला. अनेक पुस्तकांचं प्रकाशन सुद्धा त्यांचं झालं. सेट परीक्षा याचा पेपर 2 आणि पेपर 3 या पुस्तकांचं प्रकाशन विद्यार्थ्यांकरिता त्यांनी करून विद्यार्थी जास्तीत जास्त सेट परीक्षेत पास व्हावेत असा त्यांचा मानस आहे. स्कूल डिझास्टर मॅनेजमेंट टीचर ट्रेनिंग, स्कूल डिझास्टर मॅनेजमेंट, प्रिपरेशन ऑफ B.Ed सिलेबस, कंटेंट ॲनालिसिस पेपर 6, ICT इंटेल प्रोग्राम, इन्स्ट्रक्शन सिस्टीम, इंटेल प्रोजेक्ट बेस्ड अप्रोच, मॉडर्न ऑफ टीचिंग यासारख्या वेबिनारमध्ये, सेमिनारमध्ये सर सहभागी होऊन आपले पेपर त्यांनी प्रकाशित केले. राष्ट्रीय स्तरावर सुद्धा अनेक कॉन्फरन्स आणि वर्कशॉपमध्ये सरांचा सहभाग आहे. या राष्ट्रीय स्तरावरच्या सहभागामध्ये क्वालिटी एन्हान्समेंट ऑफ टीचर एज्युकेशन, कंटिन्युअस एज्युकेशन, करंट प्रॉब्लेम इन टीचर एज्युकेशन, कोऑपरेटिव्ह लर्निंग, चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम, रिफ्लेक्टिव्ह सोशल अप्रोच फॉर लाईफ स्किल, इम्पॅक्ट ऑफ ICT इन इंडियन एज्युकेशनल कंटेक्स्ट, करिक्युलम रिफॉर्म अँड टीचर एज्युकेशन, लाईफ स्किल, स्कूल हेल्थ एज्युकेशन यासारख्या विषयावर राष्ट्रीय स्तरावर सरांनी वर्कशॉपमध्ये सहभाग घेतला. सोबतच इंटरनॅशनल स्तरावर सुद्धा सरांनी आपल्या वर्कशॉपमध्ये सहभाग घेतला आणि त्यामध्ये लर्निंग, एन्व्हायरमेंट, इनोव्हेशन, ICT यासारख्या विषयांवर सरांनी आपलं मत व्यक्त केलं. अनेक ठिकाणी सर गेस्ट लेक्चर म्हणून जात आहेत आणि त्या गेस्ट लेक्चरमध्ये सरांचा आवडता जो विषय आहे तो आहे ICT अँड इन्स्ट्रक्शन सिस्टीम
अनेक बी एड कॉलेजला सरांनी ICT या विषयावर आपले गेस्ट लेक्चर दिलेले आहेत, ज्यामधून विद्यार्थ्यांमध्ये तंत्रज्ञानाची आवड निर्माण होईल आणि पुढच्या भावी आयुष्यामध्ये शिक्षक म्हणून काम करत असताना ते तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करू शकतील. अनेक सिलेक्शन कमिटीमध्ये सुद्धा सर एक्सपर्ट म्हणून जात आहेत. त्यामध्ये इंग्रजी आणि एज्युकेशन यासारख्या विषयांवर सर एक्सपर्ट म्हणून काम करत आहेत. पेपर व्हॅल्युएशन यामध्ये सुद्धा सरांचा मोठा भाग आहे. विद्यापीठाच्या पेपर सेटिंगमध्ये सुद्धा सर ICT या विषयाचा पेपर सेट करीत असतात आणि BEdचे एक्झामिनर म्हणून सुद्धा सर अतिशय जबाबदारीपूर्वक कार्य सांभाळत असतात. आज आपल्या या वेबिनारमध्ये डॉक्टर संदीप गोल्हार सर सहभागी झाले, त्याबद्दल मी सरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की सर, आज आपण मानव हक्क, अधिकार, हक्क व शिक्षण या विषयावर या वेबिनारला सहभागी झालेल्या छात्राध्यापकांशी संवाद साधावा. आदरणीय डॉक्टर संदीप गोल्हार सर. नमस्कार आदरणीय गायकवाड सर. नमस्कार सर. आजच्या वेबिनारसाठी मला जी संधी उपलब्ध केली यासाठी प्रथमतच मी डायट नागपूर व अध्यापक महाविद्यालय नागपूर आणि त्या सर्वांच्या वतीने ज्यांनी मला समन्वय केला असे गायकवाड सरांचं आभार मानतो. आजचा जो माझ्यासाठी खूप आवडीचा असा विषय दिलेला आहे, मानवी हक्क, मानवाधिकार व त्याचप्रमाणे शिक्षण अशा अर्थानं. प्रामुख्याने सदर विषयावरती माझं डॉक्टरेटचं काम आहे, PhD लेव्हलचं, त्यामुळे विशेष माझ्या तो काय म्हणतो आवडीचा विषय जास्त आहे. प्रामुख्याने सदर विषय अनुषंगाने विचार केला तर मला प्रामुख्याने एका महान व्यक्तीची आठवण होते, जे आपल्या महाराष्ट्रातल्या मातीतलेच आहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावे, किंवा दलित, हीन, अतिपतित जे लोक आहेत त्यांच्यासाठी कार्य करा, असं साने गुरुजींनी सांगितलेलं आहे. अलग लक्षामध्ये की प्रामुख्याने आपली जी संस्कृती आहे, कुठल्या पण ज्या गोष्टी आहे, की आपलं प्रामुख्याने ध्येय कसं असलं पाहिजे, की जगाच्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांना प्रेम अर्पण केलं पाहिजे. जे आपण प्रार्थना म्हणतो याच्यामध्ये जे थोर विचार आहेत, आपण ज्या महाराष्ट्राच्या मातीत जन्मलो आहोत या ठिकाणी शाहू, फुले, आंबेडकर आणि हे जे सर्व मंडळी आहेत, या सर्वांनी जे सोशल इंजिनिअरिंगचे प्रयोग आपल्या महाराष्ट्राच्या मातीवरती केलेले, त्यामुळे आपण सर्व एक खूप सुधारणात्मक किंवा आधुनिकतेची काळ धरत आहोत. प्रामुख्याने ही कन्सेप्ट सांगण्यामागचा माझा हेतू असा आहे की पूर्वीच्या काळामधनं पासनं आतापर्यंत जी आपली प्रोग्रेस किंवा आपण त्याला म्हणू शकतो विकास होत आलेला आहे. पूर्वी आपण कसं म्हणतो की माकडाचा माणूस झाला, पुढे सुरुवातीला शेपूट होते, गुहेमध्ये राहायचो, जंगलामध्ये राहायचो. मग आधुनिक काळानुसार आपल्यामध्ये बदल होत गेले. सुरुवातीला जंगलमध्ये राहायचं, टोळे करून राहायचं, गुहेमध्ये राहायचं, मग जंगल इथं आपली विकास होत गेला, मानवात राहायला गेलो. मानवात राहताना आपले सगळे कायदे कानून, आपले नीती नियम ठरले. टोळ्यामध्ये पूर्वी राहायचे, नंतर समाजात राहायला लागले, वस्ती, समूह, याच्या माध्यमातून आपल्या चाली, रीती, परिस्थिती ह्या निर्माण झाल्या. मग आपली सिंधू संस्कृती म्हणतो की मग वेगळे जाती, धर्म, अशा वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो इन्व्हॉल्व होत गेल्या. याला आपली थोडीशी मोठी परंपरा आहे. सगळ्या गोष्टीमध्ये आपलं संत ज्ञानेश्वरांना सर्व आपल्या मनापासून आदर देतो. त्यांनी सुद्धा आपल्याला पसायदान ही आपली एक कृती दिलेली आहे, ज्याद्वारे त्यांनी आता विश्वात्मके देवे तेने वागेडणे तोसावे, तोषोनी मज द्यावे, पसाय दान हे. तर यातून त्यांनी जगाचं कल्याण मोठ्या प्रमाणावर चिंतनारी संस्कृती विचारात घेतलेली आहे. म्हणजे तुझं माझं वैयक्तिक स्वार्थ ह्या गोष्टी टाळाव्यात. अलग लक्षात ह्या संस्कृतीमध्ये आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. सांगण्याचा हेतू असा आहे की पुराणमत कालावधीपासनं मानवामध्ये कशा कशा प्रकारचे बदल होत गेले आणि त्याच्यावरती तेथील संस्कृती, परिस्थिती, शिक्षक, माता, पिता, पालक ह्या सगळ्या घटकांचे संस्कार कशा प्रकारे घडले आणि त्यामुळे आधुनिकतेची कास माणूस कशा प्रकारे हळूहळू प्रगतीपथावर येत आलेला आहे. ह्या गोष्टी सांगण्यामागचा प्रामुख्याने एकच हेतू आहे की ह्या गोष्टीतनं जशी आधुनिकता आली तशी एकमेकांमध्ये स्पर्धा सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली. आपण जुना काळ पाहिला, जुन्या काळामध्ये परिस्थिती कशी होती, जुन्या काळातले संतांचे विचार कसे होते, अलग लक्षामध्ये
की संत तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलं होतं की तुम्ही कष्ट करा, प्रामाणिकपणे कष्ट करा, ध्येय उच्च ठेवा आणि त्याद्वारे जर प्रयत्न केले तर तुम्हाला निश्चितपणे ध्येय मिळतं किंवा उद्दिष्ट तुमचं प्राप्त होतं. तशाच प्रकारे की एक आपली भूमिका आपली मांडली, त्याप्रमाणे जर आपण प्रगती करत गेलो, आवश्यक सगळ्या समूहाला आपण एकत्र केलं आणि पुढे प्रगती केली तर निश्चितपणे आपल्याला यश प्राप्त होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा असाच मंत्र आपल्याला दिला होता, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा किंवा मोक्याच्या जागा पकडा सुशिक्षित होऊन आणि त्या ठिकाणी मारा करा, निश्चितपणे तुम्ही यशस्वी व्हाल. किंवा असंही म्हटलेलं आहे की विद्यार्थी आयुष्यभर विद्यार्थी असतो, आयुष्यभर जरी तुम्ही शिक्षण घेतलं तर फक्त गुडघाभर पाण्यापर्यंतच तुम्ही जाऊ शकता, इतकं शिक्षण असं अफाट आहे. म्हणजे लक्षात घ्या की सर्वसामान्य माणसाचा देव ही भूमिका होण्यासाठी संस्कार हा सगळ्यात महत्वाचा आणि मोठा असा घटक आपल्यासाठी आहे. कुठलाही संस्कार नसेल तर दगडच राहतो. सोपं उदाहरण अजून एक देईल तुम्हाला. आता आधुनिकतेमध्ये आताच गणेशोत्सव आता 10 तारखेपासून सुरू होतो आहे. आपण शाडूची मूर्ती बनवतो, देवत्वाचे त्याच्यावरती संस्कार मानतो, प्रसन्न वातावरण करतो आणि त्याद्वारे एक चांगली परंपरा आपण राबवतो. त्याच्या मागची हेतू आपले लोकमान्य टिळकांनी सांगितले होते की आपण एकत्र व्हा आणि जुलमी इंग्रज सरकारच्या विरुद्ध उभे राहून तुमच्या स्वातंत्र्यासाठी झगडा. हेतू तो स्वातंत्र्य दृष्टीने संयुक्त होता आणि आजही योग्यच आहे. त्यामुळे धार्मिक परंपरा सुद्धा जपली जाते, लोकांचं संघटन सुद्धा होतं, त्यातून व्यसनाधीनता टाळावी, एकत्र यावं, एकमेकाला मदत करावी, अडीअडचणीत सापडलेल्या सर्व बंधू भगिनींना मदत करावी, हे संस्कार आपल्याला अशा घटनांमध्ये अशा प्रसंगामधून मिळत असतात आणि आपण हे निश्चितपणे आपल्यामध्ये रुजवत असतो. प्रामुख्याने या घटनेमध्ये जुन्या मॅग्ना चार्टा सनद आली, पहिलं दुसरं महायुद्ध आलं, या सगळ्या घटना आहेत किंवा आफ्रिकेमधल्या काही घटना आहेत. मी माझ्या कंटेंट बरोबरच काही तुम्हाला आधुनिक उदाहरणं सुद्धा देऊ शकेल. आता एक परिस्थिती, आता 15 ऑगस्ट पासून आपल्या जगावरती थोडीशी सावट म्हणूया किंवा आपला एक मानव जमात त्यामध्ये लढा करते. अफगाणिस्तान या देशाविषयी माहिती आय थिंक सर्वांना आहे. तिथली परिस्थिती किती बिकट आहे, कशा परिस्थितीमध्ये तेथील समुदाय जगत आहे. आपलं कुठल्याही जाती धर्माविषयी आपल्याला त्या ठिकाणी कुठलंही उदाहरण द्यायचं नाहीये, परंतु परिस्थिती खूप बिकट झालेली आहे. अशाच घटना जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला लक्षात येत आहे. म्हणजे तुम्ही सत्ता, पैसा, संपत्ती किंवा धर्म, जसं कार्ल मार्क्सने सांगितलं, धर्म म्हणजे काय अफूची गोळी, किंवा जात नाही ती जात. म्हणजे तुम्ही या सगळ्याच्या बाहेर जाऊन कधी विचार करणार आहात? माणूस म्हणून माणसाला जवळ करणं, त्याला मदत करणं हे कधी करणार आहात? ह्याच्या बाहेर तुम्ही गेलं पाहिजे. जसं आता आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही घटना घडलेल्या होत्या, जसं पूर्व परिस्थिती सांगली भागात मागील वर्षी उपलब्ध झाली होती, किंवा किल्लारीचा भूकंप सगळ्यांना आठवतो आहे. अशा खूप घटना आहे. अगदी कोरोनाचं वातावरण आपण 6 वर्ष खूप अनुभवत आहोत. कधी कधी असे प्रसंग येतात की घरं त्या ठिकाणी आपले खपले, असं शब्दप्रयोग वापरेल मी. म्हणजे दुर्दैवाच्या गोष्टी, खूप मोठी संकट अख्खं जग त्याला सामोरं जात आहे. या ठिकाणी आपण मानवाला मदत करून मानवाच्या जगण्यासाठी आपल्याला सुसह्य करायचं आहे सर्व पूर्ण वातावरण, ज्याच्यामुळे मानवची जात जी आहे किंवा मानव धर्म आहे त्याचा विकास होईल आणि आपण पुढे जाऊया, प्रगती करूया. कारण प्रत्येक ठिकाणी अडसर येत असतात आणि ज्याच्या जीवनात अडसर किंवा अडथळे येणार नाहीत त्याची निश्चित प्रगती होत नाही. आणि प्रत्येक अडथळ्याला फक्त संघर्ष करा असंही नाही. एक उदाहरण तुम्हाला नदीचं देईल. नदी आपला प्रवाह, आपल्या उगम पिता म्हणून आपण पर्वत म्हणूया, तिथं सुरू केलं तर तिच्या दगड, धोंडे, डोंगर असे खूप प्रसंग तिच्या आयुष्यात येतात. त्या ठिकाणी ती युटर्न घेते किंवा वळसा घालून पुढे जाते आणि आपली प्रगती थांबवत नाही. तसंच आपल्या जीवनामध्ये खूप प्रसंग येतात, वाईट प्रसंग येतात, चांगले प्रसंग येतात, अडथळा आणणारे प्रसंग येतात. त्या ठिकाणी घाबरायचं नसतं. निडरपणे, अलग लक्षामध्ये, सत्याचा कास धरून, सत्याचा म्हणजे सत्य बोलण्याचा, आणि त्याचा आधार घेऊन आपली प्रगती हळूहळू स्टेप बाय स्टेप आपल्याला करायची असते. काही ठिकाणी असंही म्हटलेलं आहे की मूर्खांचा मालक होऊ नये, शहाण्यांचा नोकर झाला तरी चालेल. कसं असतं की परिस्थिती जशी माणसाला घडण्यास प्रवृत्त करत असते त्याच्याप्रमाणे आपली प्रगती आपण करणं गरजेचं आहे. तर याचे खूप गोष्टी आहेत. सोमालियामधले काय बालक मृत्यूंचं प्रमाण आपण पाहतो, आपल्या देशातली परिस्थिती लक्षात घेतो, जगाच्या पातळीवर विचार केला तर इराक, इराण,
मलेशिया, जेरुसलेम, फ्रान्स, स्पेन, आज कुठे कुठे काय काय चाललेलं आहे इंटरनेटच्या युगामुळे आपल्याला सर्व कळत आहे. हॅलो आणि छकुली, त्यामध्ये आपण आपल्या संस्कारामध्ये तुझा बदल नंबर करतो. लागलेला आहे कॉलेज. काही ठिकाणी काही विशिष्ट अकॅडमी सुद्धा चालतात. मी तुला अभिमानाने एक गोष्ट सांगू इच्छितो. मेल आला असेल, मेल चेक करून डॉक्टर घेतो. आजादी म्हणून आहेत सातारा ठीक आहे, आता जिल्ह्यामध्ये पुढचं काय आहे ते मग मी पारधनी तुला सांगेन. ठीक आहे. बाई अकॅडमी म्हणून प्रसिद्ध आहे. डॉक्टर आजादी म्हणून चालवतात. मूल्य शिक्षणावर त्यांचं खूप मोठं कार्य आहे. किंवा सुंदरलाल बहुगुणाविषयी आपण ऐकलं होतं हिमाचल प्रदेश त्या भागामध्ये, की पर्यावरण प्रेमी वगैरे, किंवा भ्रष्टाचार विरोधी आपला अण्णा हजारे, प्रत्येक जण आपापली मुवमेंट चालवतं. त्याच्या मागचं काही रिझन असतात, की त्याचा हेतू काय असतो, की समाजामध्ये सगळ्यांनी एकोप्याने राहावं, एकोप्याने जगावं, एकमेकांना मदत करावी. किंवा बाबा आमटी विषयी आपल्याला उदाहरण आहे. काही ठिकाणी अनादानानं मी सिंगल शब्द प्रयोग वाक्याचा वापरतो, पण त्या व्यक्तीविषयी आपल्या मनामध्ये प्रचंड आदर आहे, की आपण रिस्पेक्टेड, आदरणीय, डॉक्टर असे वारंवार शब्दप्रयोग वापरण्यापेक्षा आपण म्हणतो शिवाजी महाराज. शिवाजी महाराज त्या शब्दामध्ये आपल्या घरातला व्यक्ती त्यांना मानतो किंवा आपल्या हृदयात स्थान देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचंही तसंच करतो, की आपल्या खूप जवळचे व्यक्तिमत्व आहे, की ज्यांनी आपल्याला जगायचं शिकवलं, एक संस्कार दिले, विशिष्ट दिशा प्राप्त केली, त्यामुळे आपल्या विकासात निश्चित बदल झाले. छत्रपती शाहूंनी सुद्धा आपल्याला विशिष्ट दिशा दिली. कोल्हापूर संस्थानच्या छत्रपती महाराजांनी सुद्धा सुरुवातीला रिझर्वेशन फॅक्टर लागू केला. त्याच्या मागचा हेतू काय होता, की सगळ्यांना न्याय मिळावा, सगळ्यांना संधी मिळावी, सगळ्यांना समाज म्हणून पुढे यायला संधी मिळावी. अशा खूप गोष्टी आपल्याला सांगता येणं शक्य आहे. तर आपण ह्या गोष्टी जे विचारात घेतल्या, हा एक सर, एक मला होस्ट करा, मी एक पीपीटी शेअर करतो सर. हो ठीक आहे, करा. तर प्रामुख्याने विचार केला तर आपली प्रगती करत असताना आपण सर्वांचा विचार केला जावा. आपल्या घासातला घास आपण दिला तर आपली निश्चित प्रगती होते. एकमेकांना जर मदत केली तर आपली प्रगती निश्चित होते. एकमेका सहाय्य करू अवघे जगू सुपंत, त्या उक्तीप्रमाणे आपण आपल्या गोष्टी जर केल्या, आपली जर प्रगती केली, तर निश्चितपणे आपण आपल्या ध्येयाच्या प्रतीनं वेगाने, अचूकतेने निश्चित आपण जाऊ शकतो. तर प्रामुख्याने आपण आता ह्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. आपण थोडंसं पीपीटी कडे एक लक्ष देऊया, जेणेकरून आपलं जे काही गोष्टी आहेत थोडीशी त्या अजून इफेक्टिव्ह व्हायला आपल्याला मदत होते. मानव अधिकार आणि शिक्षण याचा विचार केला तर आपल्याला अधिकार कोणत्या प्रकारचे प्राप्त झालेले आहेत? शिक्षणामुळे त्याच्यामध्ये संस्कार आपले कशा प्रकारे प्राप्त होतात? माणूस म्हणून जगण्याचा आपल्याला अधिकार आहे किंवा नाही? काही दुर्दैवाच्या घटना घडतात, काही कर्मठ गोष्टी घडतात. ह्या गोष्टीला कोणीही चुकलेलं नाही आहे. अगदी साधू, संत, धर्म, व्यक्ती, समुदाय, वेगळे समुदाय, जंगलामध्ये राहणारे व्यक्ती, अशा खूप व्यक्तींना या ठिकाणी सफर व्हावं लागलेलं आहे आणि हळूहळू व्यक्तीच्या विकासामध्ये भर पडत गेलेली आहे. परंतु शिक्षण हा त्याच्यामध्ये खूप महत्वाचा असा टप्पा आहे, की ज्या शिक्षणामुळे आपल्याला देवत्वाचा आविष्कार प्राप्त होतो किंवा व्यक्ती पुढे जातो. आज विचार करा, कुठेही वंश परंपरेने एखादा व्यक्ती एखाद्या चर्चचा, मशिदीचा किंवा मंदिराचा मुख्य पुजारी होऊ शकत नाही. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते किंवा डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे जे अध्यक्ष होते राज्यघटनेचे, त्याच्यामधून आपल्या भारत देशातील सगळ्यांना अशा प्रकारची संधी प्राप्त झाली, की सर्वसामान्य व्यक्ती, विशेषतः स्त्री वर्गाविषयी बोलेल तर त्यामधनं ती राज्यपाल, राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, IPS, IAS अधिकारी, अगदी संयुक्त राष्ट्र संघटनेपर्यंत खूप मोठ्या पोस्टनी प्रगती करण्याची संधी आपल्या भारत देशामध्ये किंवा या संविधानाच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेली आहे. निश्चितपणे आपल्यावरती ते सगळे मोठे उपकार आहेत, की ज्याच्यामुळे माणूस म्हणून माणसाला जगण्यास हक्क प्राप्त झाले आणि त्या गोष्टीसाठी आपल्याला राज्यघटनेनं एक संरक्षण प्राप्त झालं. आज या ठिकाणी कुठेही आपल्याला जर काही अडचण निर्माण झाल्या तर आपण घटनेची मदत घेतो, कायद्याच्या चौकटीत जे बसल त्या गोष्टी वागतो. आपल्याला भाषण स्वातंत्र्य प्राप्त झालं, संचार स्वातंत्र्य प्राप्त झालं, व्यक्ती स्वातंत्र्य प्राप्त झालं, संपत्ती मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला, राजकीय हक्क प्राप्त झाले, धार्मिक हक्क आपल्याला प्राप्त झाले, आर्थिक हक्क आपल्याला प्राप्त झाले, ज्याद्वारे निश्चितपणे आपण आपल्या विशिष्ट मार्गक्रमणाने निश्चितपणे आपण जाऊ शकतो. तर मानव हा एक समाजशील प्राणी आहे. समाजात वावरण्यासाठी मानवाला काही हक्क प्राप्त झालेले आहे. प्रत्येक व्यक्तीचे हक्क आणि प्रतिष्ठा त्या व्यक्तीचे अविभाज्य असे घटक आहेत. प्रत्येक मानव एक स्वतंत्र रूपात जन्म घेत असतो.
अनेक प्रत्येक परिस्थितीत प्रत्येक क्षणी विरोध निर्माण होत असतात. यातून मानवाला पारतंत्र्याची जाणीव निर्माण होते आणि या जाणीवेनंतर स्वतंत्र जगण्याला अधिकार प्राप्त करण्याचा प्रत्येक मानव प्रयत्न करत असतो. आपण अफगाणिस्तानमध्ये पाहिलं की आता त्या लोकांना तिथं राहायला सुद्धा नको वाटतंय. आता आपण पाहिलं त्यांनी त्यांची बालकं अमेरिकेकडे सोपवण्याचा प्रयत्न केला त्या सिक्युरिटीकडे. मी म्हणत नाही कोण चांगला किंवा कोण वाईट, अगदी विमानातून पडून त्या लोकांचे काही मृत्यू सुद्धा झाले. या ठिकाणी जर देश राहिला तर आपण राहणार आहोत, संस्कृती राहिली तर आपण राहणार आहोत, आपले हक्क राहिले तर आपण जिवंत राहणार आहोत. नाहीतर पशुमध्ये ना आपल्यामध्ये काही फरक राहत नाही. त्यामुळे आपण सुसंस्कृत झालं पाहिजे, सगळ्यांचा विचार केला पाहिजे, सगळ्यांबरोबर गेलं पाहिजे. मेजॉरिटी कॅरेज द लॉ. बहुसंख्य लोक ज्या ठिकाणी झुकतात त्या गोष्टीच्या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे. तर मानवी हक्काविषयी विविध विचार प्रवाह आहेत, त्यांच्या आपल्यासाठी योगदान काय आहे. युनेस्कोने 1949 साली काही प्रकाशित केलं ह्युमन राईट्स आहेत. लिया लेविन यांनी पुस्तकात काही विषय केलेला आहे. मानव समूहाचा काही इतिहास या ठिकाणी मांडलेला आहे. मानवी हक्कांची जर पायमल्ली झाल्याचं काही दाखले मिळतात तर जगभरातून अशा व्यक्तीसाठी समूहामध्ये काही नियम असावेत ही कल्पना कित्येक शतकापासून आहे. म्हणजे विशेषतः पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धापासून ती अधिक थोडीशी कट्टर करण्यात आली की जग एक व्यक्तिमत्व एकत्र आहे, मानवाचा आपण विचार एकत्र करावा म्हणून दुसऱ्या महायुद्धानंतर विशेषतः युनोची स्थापना झाली. त्या ठिकाणी प्रथम कुणी अण्वस्त्र वापरू नये असे काही नियम आले. काही जर घटना घडल्या तर मग त्या ठिकाणी इतर जगातून त्या व्यक्तीवरती काही नियंत्रण आणले जातात. जसं आर्थिक नाणेनिधीमधून काही दबाव येतो, संरक्षण परिषदेकडनं काही प्रेशर आणलं जातं किंवा काही या ठिकाणी गोळ्या औषधं जे असतात आजाराच्या त्यांना ओटीपी जाते का ती मदत टाळली जाते. त्याला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या ठिकाणी जगाचा विचार या ठिकाणी केलेला होता. त्याची पार्श्वभूमी जर पाहिली आपण तर दुसऱ्या महायुद्धातील प्रचंड मानवी नरसंहार घडला होता. या विध्वंसापुढे विकसित झालेल्या 48 देशातील नागरिकांनी एकत्र येऊन स्वातंत्र्य, न्याय आणि शांततेसाठी मानवी हक्कांसाठी एक चळवळ उभी करून मानवी हक्कासाठी एक विधेयक मांडले आणि त्यालाच मानवाधिकार असं संबोधलं. जगातील सर्व व्यक्तींसाठी समूहांसाठी समान नियम असावेत ही कल्पना कित्येक शतकापासून मांडली जात आहे. नैसर्गिक कायद्याच्या आधारे मान्यता दिलेल्या समानतेच्या हक्कांचे तत्व अनेक समाजामध्ये अस्तित्वात येते. मानवी हक्काचे आग्रहाने प्रतिपादन करणारे टप्पे पुढील प्रमाणे आहेत. इंग्लंडमध्ये पारित झालेली मेग्ना चार्ट हक्काची सनद 1215, पिटिशन ऑफ राईट 1628, राज्यातील त्याचप्रमाणे राज्यातील मानव आणि नागरिक यांच्या हक्काचे घोषणापत्र अशा काही गोष्टी आपल्याला सांगता येतील. असे विविध सिद्धांताचा आपल्याला विचार करावा लागतो. कुठलीही गोष्ट करत असताना त्याला काही सैद्धांतिक आधार असतात, त्यामध्ये मानसशास्त्रीय आधार असतात, तत्वज्ञानाचे आधार असतात, आर्थिक काही गोष्टीचे आधार असतात आणि परिस्थितीजन्य काही गोष्टी त्या ठिकाणी लक्षात घेतलेल्या असतात. त्या ठिकाणी आपण त्यामध्ये अधिक न जाता अजून पुढे जाऊया. काही हक्काचे सिद्धांत असतात, त्यामध्ये नैसर्गिक हक्क सिद्धांत, कायदेशीर हक्क सिद्धांत, हक्कांचा ऐतिहासिक सिद्धांत, हक्कांचा सामाजिक कल्याण सिद्धांत, हक्कांचा आदर्शवादी सिद्धांत याचा विचार केलेला आहे. तर माणूस जन्मता काही नैसर्गिक हक्क त्याला प्राप्त होतात. जगण्याचा हक्क आहे, समूहात कसं राहायचे काही नियम आहेत. म्हणून आपल्याला विवाहासाठी काही वयोमर्यादा ठरलेल्या आहेत की विशेषतः भारत देशामध्ये पुरुषांसाठी वयोगट किती असावा, महिलांसाठी तो किती असावा. त्याचप्रमाणे मतदानासाठी जसं आपण म्हणतो 18 वर्षाच्या आतील मुला मुलींना विवाहासाठी परवानगी नाही आहे, हे आपण गोष्टी आपण ठरलेल्या आहे. किंवा 18-21 आपण म्हणतो. किंवा राजकारणामध्ये मतदानासाठी काही वयोगट निश्चित केलेले आहेत, 18 वर्ष वगैरे. की तात्पर्य काय आहे की तुम्ही त्या ठिकाणी सज्ञान असावं. किंवा काही ठिकाणी बाल गुन्हेगारी घडते, काही ठिकाणी अपराध घडतात. या ठिकाणी 16 वर्ष वयोगटाच्या आतील लोकांनी केला काही घटना असतील, काही दुर्व्यवहार केला असेल तर त्याला बाल गुन्हेगार कन्सेप्ट मानली जाते. मग त्याचे सुद्धा काही नियम आहेत. त्याला रिमांड होम मध्ये पाठवलं जातं जर त्याच्याकडून गंभीर गुन्हा घडले असतील तर. हे कायद्याने दिलेल्या काही गोष्टी आहेत. मग आपल्याला कधी पण कायद्याने दिलेल्या ज्यावेळेस आपण हक्क वापरतो त्यावेळेस आपल्याला त्याचे बरोबर काही कर्तव्य सुद्धा आपल्याला पाळावे लागत असतात. जसं आपण गाडी चालताना डाव्या बाजूने चालावं किंवा कुणी कुठे गाडी कशा पद्धतीने क्रॉस करावी, रस्त्याची कोणती बाजू आपण धरावी किंवा बोलताना कुणाच्या धार्मिक भावना दुखवणार नाही, व्यक्तिगत त्या ठिकाणी टीका टिप्पणी आपल्याला करता येत नाही, कुणावरती अतिक्रमण आपल्याला करता येत नाही, कुठल्याही माता भगिनीवरती अश्लील टिप्पणी किंवा कुठल्याही आपण टिप्पण करणं संयुक्तिक नाही, त्याच्यावरती पनिशमेंट अशी कारवाई होऊ शकते. प्रक्षोभक भाषण करू नये,
ज्यावेळेस आपल्याला भाषण स्वातंत्र्य मिळतं त्याचप्रमाणे आपल्याला त्याच्यावरती काही रिस्ट्रिक्शन किंवा आपण त्याला म्हणू शकतो की काही नियंत्रण आणणं गरजेचं असतं, की अन्यथा जसं गाडीला ब्रेक जर नसेल, खूप वेगात तुम्ही गाडी चालवत असाल आणि जर त्या गाडीला ब्रेकच नसेल तर अपघात होण्याची जास्त शक्यता असते व त्या अपघातामध्ये गाडीचंही मोठं नुकसान होऊ शकतं आणि चालक आणि त्याच्या समूहातील सगळ्यांचा विनाश सुद्धा होऊ शकतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीला जसं गती प्राप्त होणं गरजेचं आहे तसेच काही रिस्ट्रिक्शन सुद्धा गरजेचं आहे. या ठिकाणी नैसर्गिक हक्काचे काही सिद्धांत असतात ते विचारात घेतले गेले आहेत. कायदेशीर हक्क, कुठलीही गोष्ट करत असताना तुम्हाला कायद्याने काही बंधनं घातलेली आहेत. कुठे गोष्ट कधी करावी, कधी प्रवास करावा. आपण आता कायदेशीर हक्का अनुषंगाने आता कोरोनाचा विचार करूया. आपल्याला कोरोनाच्या कालावधीमध्ये काही कायदेशीर हक्क पण दिलेले आहेत आणि काही कर्तव्य पण दिलेले आहेत आणि कधी फिरावं, कुठे जमाबंदी करावी, घराबाहेर कधी पडू नये, कधी मिक्स व्हावं, मास्क वापरावा किंवा नाही वापरावा. तुम्ही ते जे डोस दिलेले आहेत की जे आपण त्यांनी सांगितलेले आहेत की कोविशिल्ड डोस घ्यावा किंवा कोव्हॅक्सिन घ्यावा किंवा स्पुटनिक लस घ्यावी. या ठिकाणी आपण मानवाचा विचार केलेला आहे. लोकल मधील प्रवाशांनी विचारात घेतलेला आहे. कुठले सण उत्सवामध्ये एकत्र यावं किंवा नाही यावं, लग्न समारंभ किती लोकांमध्ये घ्यावेत. काय हे सांगतोय तुम्हाला की लाईव्ह एक्झाम्पल देण्यामागचा माझा हेतू असा आहे की मानवाधिकार, मानव म्हणून जगत असताना तुम्हाला गव्हर्नमेंटनं किंवा मानवानं हक्क जरी दिले असतील तरी तुमच्यावरती कर्तव्य सुद्धा श्रेष्ठ मानलेले आहेत. अन्यथा जर तुम्ही हक्क म्हणून जर वापर त्या गोष्टीचा करत असाल तर तुम्हाला पनिशमेंट सुद्धा मिळत असते. ती पनिशमेंट टाळावी म्हणून आपण ती कृती करतो. जसं आपण रस्त्याने प्रवास करत असेल तर आपल्याला सांगितलेलं असतं की सिग्नल तोडू नये, लायसनचा वापर करावा, आरटीओ दिलेले नियम पाळावे, याचा हेतूच तो आहे. अलग लक्षामध्ये जाताना येताना कुणाला आपल्यामुळे त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, तुझा याचा विचार केलेला उमेदला असतो. नंबर किंवा लागला शिक्षण क्षेत्रामध्ये तर काम करत करायचं असताना आहे की शिक्षक नाही म्हणून जर ते सांगा. अपॉइंटमेंट करायची ऍडमिट असेल करावं लागेल तर आपल्याला टीईटी द्यावी लागते, सीटीईटी द्यावी लागते, डीटीएड जो प्रोग्राम आहे तो पूर्ण करावा लागतो किंवा बीएड प्रोग्राम पूर्ण करावा लागतो. हे सुद्धा हो, मग नियम मध्ये आहेत. तुला डॉक्युमेंट्स नाही किंवा भेटणार. शासनाच्या पूर्वी निवड मंडळाकडे भरती होती. आता समजा आपण सीटीईटी, टीईटी, टेट 15 दिवस जर अशा झाले संकल्पना समजा तर मांडल्या. मग ह्या सुद्धा डॉक्युमेंट्स नाही मिळणार तुला. मानवाच्या नियमावलीच्या अनुषंगानं सगळ्यांना संधी मिळावी यासाठी हो, एससी, एसटी, तुला मेल आला. एनटी, ओबीसी, नाही करू का? एसबीसी, ओपन किंवा त्याचप्रमाणे इतर जे काही समांतर रिझर्वेशन्स आहेत हा, ठीक आहे. मग किंवा ज्याला मी आपण रिजेक्ट अपंग करतो. म्हणूया, विधवा, ठीक. परित्यक्त्या किंवा डॉक्युमेंट्स आणून देतो निराधार मग. किंवा भूकंपग्रस्त किंवा उन्नत व प्रगत गट, हे कशासाठी आपण केलेलं आहे की आपल्या बंधू भगिनी, सहकारी या सगळ्यांना आपल्याबरोबर येण्यासाठी संधी प्राप्त व्हावी, हा विचार या ठिकाणी घेतलेला आहे. आणि यामध्ये नैसर्गिक हक्काबरोबरच कायदेशीर हक्कांचा विचार केलेला आहे. या हक्कांचा ऐतिहासिक सिद्धांत सुद्धा आहे. प्रत्येक गोष्टीला आपण सगळ्या गोष्टी विचारात घेतो आहोत. आपली राज्यघटना बनवताना सुद्धा आपण इंग्लंड वगैरे या राज्यघटनेचा लिखित आधार घेतलेला होता. जगातील विविध देशातील ज्या घटना होत्या त्याचा सुद्धा अभ्यास केलेला होता. यामध्ये आपण त्यावेळेस निवडणूक घेऊन मोठ्या प्रमाणावर सभासद निवडले होते आणि त्यामधनं आपण आपल्या थोर व्यक्तींनी ती घटना निर्माण केलेली होती आणि त्यानंतर ती प्रत्यक्ष आपली अंमलात आणलेली होती. त्याचा या ठिकाणी विचार आपण केलेला आहे. आय थिंक 26 नोव्हेंबर 1950 ला ती पारित झाली. पुढे 26 जानेवारी 1950 साली ती ऍक्च्युअली आपली राबवण्यात आली आणि 15 ऑगस्ट 47 साली आपलं स्वातंत्र्य प्राप्त झालेलं होतं. त्या मधल्या कालावधीमध्ये आपल्या थोर लोकांनी, देशभक्तांनी खूप मोठं कार्य त्यासाठी केलेलं होतं. आणि त्यामध्ये मग इतर खूप गोष्टी आल्या तुमच्या कौटुंबिक व्यवस्था, आपण त्याला म्हणतो लग्नातील कायदे कानून, प्रत्येक जाती धर्मानुसार काही बदल असतील तर प्रत्येकाने कसं जगावं हा, काय, त्या या एच एम सगळ्यांचा श्रामला विचार त्या रिजेक्ट करा. ठिकाणी केलेला आहे. या हो. ठिकाणी सामाजिक कल्याण क्षेत्रात सुद्धा विचार घेतलेला आहे. त्यामध्ये जे काही आपण ना नफा ना तोटा ठीक आहे. तत्व मग चालणारे नंतर करू. काही ट्रस्ट निर्माण करावे, त्याद्वारे धार्मिक गोष्टी घडता आहेत, शैक्षणिक संस्थांची निर्मिती केली जाते आहे, त्याद्वारे तुम्हाला शिक्षण मिळावं, त्या अनुषंगाने शासनाकडनं ह्या लोकांना, संस्थांना फंडिंग मोठ्या प्रमाणावर मिळतं की इलेक्ट्रिसिटी, पाणी, जमीन ह्या दृष्टिकोनातून त्यांना टॅक्स बऱ्याच प्रमाणात अल्प प्रमाणात दिले जातात. 100 वर्षाच्या करारावरती गव्हर्नमेंटकडनं अगदी वार्षिक ₹1 मानधनावरती जागा ह्या ट्रस्टसाठी वापरायला मिळतात. तर ह्या कायद्याच्या चौकटीतच आपल्या दिले गेलेले असतात की जेणेकरून समाजाचं कल्याण त्या ठिकाणी विचारात घेतलेलं आहे. त्यामुळे ह्या नदी जोड प्रकल्प किंवा हे मोठ्या प्रमाणावर रस्ते हे निर्माण कसे होतात यासाठी आपले जे बंधू भगिनी टॅक्स रूपाने गव्हर्नमेंटला पैसा देतात, जे आपण त्याला इन्कम टॅक्स म्हणतो किंवा इथं समजा आपण प्रायव्हेट टॅक्स म्हणतो. कुठलंही गव्हर्नमेंट काही घरून पैसा आणून आपल्यासाठी देत नाही आहे. हे तुमच्या आमच्या खिशातूनच पैसा जातो.
प्रत्यक्ष टॅक्स, अप्रत्यक्ष टॅक्स असे त्याचे प्रकार येतात. पेट्रोलवर टॅक्स लागतो, तुमच्या गॅसवरती टॅक्स लागतो, साखरवरती लागतो, बाजरी, ज्वारी, धान्य, पाणीपट्टी आपण भरतो. तात्पर्य काय की ह्या टॅक्स रुपी जो पैसा निर्माण होतो आणि या राज्यघटनेमध्ये, लोकशाहीमध्ये आपण म्हटलं ऑफ द पीपल, बाय द पीपल, रूल द पीपल, सर्व द पीपल, लोकांनी, लोकांसाठी, लोकांद्वारे चालवलेले जे शासन आहे त्याला आपण लोकशाही असं आपण म्हणतो. तर तो आधारभूत आत्मा आपण मानून त्या दृष्टिकोनातून आपण आपली प्रगती करत असतो. तर हे लाईव्ह उदाहरण देण्यामागचा हेतू काय आहे? आपल्या पुस्तकामध्ये या सगळ्या कन्सेप्ट दिलेल्या आहेत, परंतु त्याची जोड आपण ज्यावेळेस शिक्षण किंवा जे आपण घेतो आहोत त्याच्याशी ज्यावेळेस आपण जोडू त्यावेळेस निश्चित आपली प्रगती होत असते. असंही काही मानायचं कारण नाही की मी कुठे कमी आहे, मला काही येत नाही आहे, मी आता कसं करू. खूप गोष्टी आहेत. आता आपल्या बहिणाबाई चौधरी यांनी सांगितलेलं आहे का कवितेमध्ये, खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, तिने काय पिलासाठी जीव झाडाला टांगला, किंवा तुला जर 2 हात दिले त्याला फक्त चोच आहे. म्हणजे पक्ष्यांचं सुद्धा तुम्ही उदाहरण घ्या. म्हणजे तुम्हाला परमेश्वराने खूप गोष्टी दिलेल्या आहेत आणि तुमच्यापेक्षा कमी क्षमता असणारे लोक सुद्धा खूप प्रगती करतात. मग त्यासाठी सुद्धा कायदे निसर्गाने अस्तित्वात केलेले आहे. त्यासाठी अभयारण्यांची निर्मिती केली, पक्षी अभयारण्याची निर्मिती केली. त्याचप्रमाणे पाणी वाटप करताना सुद्धा त्याला मृत साठा म्हणतो. म्हणजे किती प्रमाणात धरणाचं पाणी वापरावं याचे नियम तयार झाले. हे जगाचा विचारच केलेला आहे. सिंचनासाठी किती पाणी वापरावं, जमिनीसाठी किती पाणी वापरावं, काही ठिकाणी खाणी उपलब्ध आहे तर खाणींचं खनन किती प्रमाणात करावं, कारखाने मोठ्या प्रमाणात माणसानेच तयार केले तर त्याच्यामुळे प्रदूषण किती प्रमाणात होतं, ते किती रोखावं हे सुद्धा नियम प्राप्त झालेले आहेत. म्हणून गाड्यामध्ये 4G 6G असे प्रकार आलेले आहेत की ज्याच्या अनुषंगाने गाड्यामध्ये जे आपण म्हणतो प्रदूषण कमी कसं करता येईल या ठिकाणी त्याचा विचार केलेला आहे. किंवा मोठ्या मोठ्या महानगरामध्ये जुनी झालेली वाहनं वापरातून कमी करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. नवनवीन गोष्टी या ठिकाणी याव्यात म्हणून त्याला आपण म्हणतो हरित वाहनं किंवा इलेक्ट्रिसिटीवरती चालणारी वाहनं किंवा त्याला आपण म्हणतो बॅटरीवरती चालणारी वाहनं याचा वापर वाढवण्याचा आलेला प्रयत्न केलेला आहे. इलेक्ट्रिसिटी निर्माण व्हावी म्हणून पवन ऊर्जाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. लाटापासून निर्मिती करण्याचा प्रयत्न केला जातो. तात्पर्य काय की सूर्यप्रकाशातून निर्माण होण्याची उष्णता कशी करता येईल, त्याचा कसा उपयोग करता येईल ह्याचा विचार केलेला आहे. पारंपरिक ऊर्जा स्रोत नष्ट होत आहेत, दगडी कोळशापासून निर्मिती होणारे किंवा काही आण्विकचं पण आहे, अणुभट्ट्या ज्या आहेत आपल्या होमी बाबांच्या प्रयत्नानं जे आपण भारत देशामध्ये तयार झालेल्या होत्या, किंवा आपण ह्या गोष्टी विचारात घेतो. किंवा 72 साली आपली पहिली अणुचाचणी आपली पोखरणमध्ये घेतली आणि त्याला आपण अणुभूत असला ही कन्सेप्ट आपण दिली. किंवा त्यानंतर APJ अब्दुल कलाम जे आपले राष्ट्रपती झाले त्यावेळेस शास्त्रज्ञ होते. अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये सुद्धा आपण परत आण्विक चाचणी घेऊन शांततेसाठी आपलं धोरण आपण ठेवलेलं आहे की जेणेकरून कुणी आपल्यावरती अतिक्रमण किंवा आक्रमण करू नये याचा विचार आपण त्या ठिकाणी ठेवलेला होता. तर प्रामुख्याने हा सांगण्यामागला हेतू आपला काय आहे की ज्यावेळेस आपल्याला हक्क मिळतात, ज्यावेळेस आपले कर्तव्य मिळतात, आपण जगाचा विचार केला पाहिजे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक चांगला नाही. अगदी कारखान्यात तुम्ही काम करत असाल तरी सुद्धा कामगार कायदे असे सुद्धा आले. आपले कामगारासाठी, मुंबईच्या गोष्टीसाठी आपल्याला शाहीर अमर शेख किंवा अण्णाभाऊ साठे हे जे व्यक्तिमत्व आहेत त्यांचा आपल्याला निश्चित विचार करावा लागेल. किंवा नारायण लोखंडे सारखी कामगार नेत्यांचा विचार आपल्याला करावा लागेल की ज्यांनी खूप प्रयत्न केले आपल्या मानवाला सहकार्याला, आपल्या कामगार मित्रांना सगळ्यांबरोबर घेण्यासाठी. अशा खूप गोष्टी आहेत तर त्यांचा विचार आपल्याला पडता कामा नयेत. हेच आपलं सुसंस्कारित पुस्तक शिक्षण. मग आम्ही शिक्षण का घेतो आहोत? काही लोक म्हणतात शिक्षणावरची गुंतवणूक ही त्याला म्हणतो की आपण लगेच प्रोडक्ट देत नाही. तुम्ही ज्यावेळेस नर्सरी किंवा पहिलीपासून शिक्षण सुरू करता तर तुम्हाला 20-20 वर्ष शिक्षण घ्यावं लागतं. आफ्टर ग्रॅज्युएशन तुम्हाला त्या ठिकाणी परिपूर्ण होताना जवळपास 20-25 वर्षानंतर तुम्हाला नोकरी प्राप्त होते. परंतु 20-25 वर्ष जो चिखलाचा गोळा आपण म्हणतो त्याच्यावरती संस्कार केले जातात, त्याची जी मूर्ती प्राप्त होते, ह्या मूर्ती म्हणजेच तुम्ही, तुमच्यामध्ये देवत्वाचे साक्षात्कार निर्माण होतात आणि मग तुमचा देशासाठी, जगासाठी उपयोग होतो. आज आपली एवढी टॅलेंट पिढी निर्माण होते आहे. आज त्यामुळे IT सेक्टरमध्ये खूप मोठे मोठे नाव आपलं प्राप्त होतंय. आज आपण अवकाशामध्ये खूप मोठी प्रगती केली. आपले आण्विक शक्ती आपण मोठ्या प्रमाणावर वाढवली. अवकाशामध्ये आपले स्पुटनिक सारखे उपग्रह आपण पाठवले. त्याचप्रमाणे काही सेन्सर यंत्रणा उभ्या केल्या. मंगळयानावरती आपण गेलो. चंद्रावरती सुद्धा राकेश शर्मा किंवा आपण सहकारी गेले. तात्पर्य काय आहे की ह्या गोष्टीच्या माध्यमातून आपण मानव जमात, आपला भारत देश, आपले सहकारी या सगळ्यांचा विकास केलेला आहे. ह्या सगळ्या कृती करत असताना आपण कुणाचंही अहित किंवा चुकीचं किंवा नुकसान होईल अशी कृती केलेली नाही. किंवा
टाळलेली आहे. आपल्या भारत देशामध्ये सुद्धा खूप समुदाय राहत आहेत, वेगवेगळे जाती, धर्म, शीख, ईसाई. आपल्या जनगणमध्ये मनमध्ये जे काय आहेत, रवींद्रनाथ टागोरजी यांनी जे सांगितलेलं आहे, जनगण मन आपल्याला दिलेलं आहे, बंकिमचंद्र चटर्जी विषयी आपल्याला माहिती आहे. त्यामध्ये आपण सगळे जाती, धर्म, एकोपा, देश, राष्ट्र या सगळ्यांचा विचार केलेला आहे. त्या अनुषंगाने आपल्यामध्ये एकतेची भावना निर्माण व्हावी, आपल्यामध्ये मूल्य संस्कार रुजवले जावेत. एका ठिकाणी म्हटलेलं आहे, व्हॅल्यूज कॅनॉट बी टॉट, दे कॅन ओनली बी कॉट. व्हॅल्यूज शिकवण्याची गोष्ट नाही, ती आत्मसात करण्याची गोष्ट आहे. ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये व्हॅल्यूज रुजले जातील, चांगले संस्कार रुजले जातील, तर त्यावेळेस तुमच्याकडनं कुठल्याही चुका घडणार नाही. समाजामध्ये काही घटना पाहताना खूप वाईट वाटतं, की ज्या पालकांनी, ज्या आई वडिलांनी मुलांना मोठे करण्यासाठी हयात घालवली, मोठं केलं, सुशिक्षित केलं, सुसंस्कारित केलं, पण दुर्दैवाची गोष्ट, त्यांच्याकडे संपत्ती आल्यावरती, मोठे झाल्यावरती तेच त्यांच्या आई वडिलांना वृद्धाश्रम किंवा न सांभाळणं असे प्रकार घडत आहेत. तर हे चुकीचे आहेत. मग जर सगळ्यांनी सुसंस्कारित झालं तर आई वडिलांना तुम्हाला वृद्धाश्रम किंवा वाईट काळामध्ये अशी वागणूक येणं निश्चित चुकीचं आहे, खेदात्मक अशी गोष्ट आहे. तर मानवामध्ये सुसंस्कारित होणं, म्हणून मानव अधिकार ही संकल्पना आपण विचारात घेतो, शिक्षण हे विचारात घेतो. मग अशा ठिकाणी कोण कमी पडलं? शिक्षण कमी पडलं, शिक्षक कमी पडला, किंवा ज्यांनी घेतलं तो कमी पडला, कोण कमी पडला? मग असं का घडत आहे? जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर देशामध्ये कुठेही त्याला आपण म्हणू की वनवासी आश्रम किंवा जे काही वयोवृद्ध झालेले आपले माता पिता असतील, तर ह्यांना राहण्याची गरज काय भासते आहे? त्यांच्याकडे लक्ष का दिलं जात नाही आहे? समस्या सगळीकडेच आहेत, पण ज्यांच्यामुळे तुम्ही आहात त्यांनाच विसरतात, अशा गोष्टी घडतात. हे निश्चित खेदात्मक किंवा वाईट अशी गोष्ट आहे. तर शिक्षणातून आपल्यामध्ये सुसंस्कारित देवत्वाची भूमिका घडणं गरजेचं आहे, असं मला निश्चितपणे या ठिकाणी सांगावंसं वाटतं. त्या ठिकाणी हक्कांचे सिद्धांत आपण लक्षात घेतले, सामाजिक कल्याण सिद्धांत सुद्धा विचारात घेतला, सर हक्कांचा आदर. यस, स्क्रीन दिसत नाहीये. हक्कांचा. एक मिनिट, स्क्रीन दिसत नाही, एक जस्ट 1 मिनिट सर, काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल हो. तर आपण बोलूया. एक मिनिट, जस्ट 1 मिनिट सर, प्लीज वेट. स्क्रीन दिसत नाही, काय अडचण हरकत नाहीये. मी आवश्यक त्या गोष्टी त्याच्यामध्ये करून घेतो. स्क्रीन का दिसत नाही आहे, परंतु मी माझं बोलणं चालू ठेवतो, हरकत नाही आहे. माझा आवाज येतोय सर? हो हो, येतोय. आता दिसतंय का सर? नाही, ते तुम्हाला बॅक जावं लागेल पूर्ण, आणि बॅक गेल्यानंतर परत स्क्रीन शेअर करावी लागेल, कारण ते कंटिन्यू ते एकाच जागेवर असल्यामुळे. ठीक आहे, हरकत नाही, मी इम्प्रुव्हमेंट करतो सर. हो. झालं असं, हरकत नाही आहे. येस, मी ऑडिबल आहे का सर? हो हो, आहे ना तुम्ही. येस, काही प्रॉब्लेम नाही. मी हेल्प घेऊन ती गोष्ट करतोय, पॅरल माझं बोलणं मी चालू ठेवतो आहे. ओके. आपण ही जी स्लाइड्स बनवलेली आहे, त्याचा आपला हेतू असा आहे की त्याच्या अनुषंगाने बऱ्याचशा कन्सेप्ट आपल्या क्लिअर होत आहेत, आणि त्याचप्रमाणे मी ज्या काही सपोर्टिव्ह गोष्टी आहेत तर त्या सुद्धा विचारात घेत आहे, की करंट सिच्युएशन आणि प्राप्त परिस्थिती आणि शिक्षण या सगळ्यांचा या ठिकाणी आपण विचार करत आहोत. तर या ठिकाणी आपण सगळ्या गोष्टी प्रामुख्याने आपण विचारात घेतो. तर ह्युमन राईट्स मध्ये आपल्याला शिक्षणाच्या हक्काच्या बाबतीत विचार करावा लागतो, असेंब्लीच्या हक्कांच्या विषयी विचार करावा लागतो, असोसिएशन संघटनात्मक विचारांचा विचार करावा लागतो, मुव्हमेंटचा विचार करावा लागतो, रिलिजन धार्मिकचा विचार करावा लागतो, स्पीच बोलण्याचा अधिकाराचा विचार करावा लागतो, प्रेस किंवा आपण ज्याला आपण मीडिया असं आपण म्हणू शकतो त्याचा विचार करावा लागतो, किंवा त्याच्यामध्ये लेखी आणि तंत्रज्ञान मीडिया असंही आपण म्हणू शकतो, मास मीडिया म्हणतो आपण त्याला. इन्फॉर्मेशन विचार करतो, थॉट्स. मी बोलण्याबरोबर ह्या गोष्टी त्याला सपोर्टिव्ह आहेत, शेवटी मी ते सेंड करेलच. तर शिक्षणामध्ये आपले राईट्स काय आहेत, की आपल्याला आरटीआय ऍक्ट आपण सांगितलेलं आहे, 6 ते 14 वयोगटातील सगळ्यांना मोफत शिक्षण दिलं जावं, सगळ्या पालकांनी मुलांना पाठावं, त्यासाठी आपण शासनाने तरतुदी केलेल्या आहेत, की त्या ठिकाणी सकस अन्न आहार जो आहे मुलांना आपण देतो, की गोरगरीब आपले बंधू भगिनी, सहकारी, छोटे बालक असतात त्यांच्यासाठी ते प्रोव्हाइड केलं जातं, आणि हे मोठ्या प्रमाणात प्राथमिक शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात ह्या गोष्टी घडत आहेत किंवा केलं जातं. त्याच्या मागचा हेतू एवढाच असतो, की आपली स्थगन गळती जी आपण कन्सेप्ट म्हणतो, की स्थगन किंवा गळती, त्याच वर्गामध्ये तोच विद्यार्थी वारंवार नापास होतो, त्याला आपण काय म्हणतो, स्थगन, किंवा तो नापास होतो. आणि गळती म्हणजे काय, की तो वर्गातून तो लेफ्ट होतो, लग्न, इतर गोष्टी किंवा नोकरी अशा गोष्टीतून. तर स्थगन गळती टाळण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा शिक्षणातून प्रयत्न केले जातात. अभ्यासक्रमामध्ये वारंवार संशोधन केले जातात, म्हणून आपला 5-10 वर्षाला अभ्यासक्रम बदलतो. आरटी ऍक्ट प्राप्त झाले, आता सुद्धा
2020-21 ला नवीन कायदे कानून गोष्टी आलेल्या आहेत, त्यामध्ये सुद्धा काही स्तर बदलवलेले आहेत त्यांनी. असो, आपण असेंब्लीच्या राईटचा पण विचार करू, त्यामध्ये सुद्धा बरेचसे संशोधन होत आहेत, शोध होत आहेत, करेक्शन होत आहेत. राज्यघटनेमध्ये जरी केले असेल तर बऱ्याचशा दुरुस्ती घडत आहेत. काही रिझर्वेशन किंवा आपण त्याला आरक्षण म्हणतो, तर अशा बाबतीतही खूप मोठे मुवमेंट्स घडत आहेत. खरंच काही बंधू भगिनी खूप दुर्लभ किंवा वाईट अशा अवस्थेमध्ये आहेत आणि काही प्रोग्रेसमध्ये पण आहेत. असं घडू नये म्हणून नॉन क्रिमिलियर तत्व किंवा उन्नत प्रगत गट असे तत्व अस्तित्वात आलेले आहेत. त्याचप्रमाणे अशा काही इतर काही गोष्टी आहेत किंवा आपण त्याला म्हणतो की खेळाडू वगैरे, तर ह्या सगळ्यांचा विचार करून किंवा आपण महिलांसाठी आरक्षण 33% आधी प्रयत्नाने गव्हर्नमेंटने संशोधन केलं होतं, आता 50% पण म्हणतात, म्हणजे इलेक्शन उभे राहणं वगैरे, ह्याचाही त्या ठिकाणी विचार केलेला आहे की सबका सबके साथ सबका विकास, सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची जी कन्सेप्ट आहे. कारण आपल्या महिला भगिनी सुद्धा समाजामध्ये 50% आहेत, तर त्याच्या अनुषंगाने त्यांचा विकास स्टेप बाय स्टेप होणं गरजेचं आहे. माझ्या माहितीनुसार आपल्या भारत देशामध्ये जवळपास 66% महिलांचं साक्षरतेचं प्रमाण आहे. तर हळूहळू ते वाढणं खूप गरजेचं आहे. कम्पेरेटिव्ह टू पुरुषांच्या तुलनेत अजून त्यांना विकासाला निश्चितच संधी अजून प्राप्त होते. असोसिएशनचा विचार केला तरी आपण विचार केला तर शिक्षक संघटना आहे, विद्यार्थी संघटना आहे, पालकांची संघटना आहे, संस्था चालकांची संघटना आहे, असो, कामगारांच्या संघटना आहेत, कारखान्यांच्या संघटना आहे. त्याचा हेतूच काय आहे की सगळ्यांच्या हक्कांचा आपण विचार केला जावा, सगळ्यांना आपण बरोबर घेऊन जावं, सगळ्यांचा विकास करावा, कामगारांना परमनंट करावं, शिक्षकावर सुद्धा अडथळे किंवा अडचणी निर्माण होऊ नयेत. तात्पर्य काय होईल की त्यामुळे त्यांची मुवमेंट चांगली होईल, त्यांच्या हक्काच्या गोष्टी घडतील. आता सुद्धा बघा काही गोष्टी आहेत, कॉन्ट्रॅक्ट बेस सारखी कन्सेप्ट 2002-1-2 पासून सुरू झाली. अजूनही ह्या गोष्टी आता आपण धाडशी विधान करतोय, परंतु प्राथमिक माध्यमिक वेगळ्या स्तरावरती जे काही सिच्युएशन आहेत त्या खूप दुःखदायक अशा आहेत. 3-3 वर्ष 5-5 वर्ष शिक्षण सेवा पिरियड मध्ये काय आहे अवस्था, त्याच्या अनुषंगाने त्याची पुढे परवून झाली परिस्थिती काय आहे, किंवा पवित्र पोटवृत्ती गोष्टी घडताना सुद्धा किती कालावधी या ठिकाणी जातो आहे, किंवा सिनियर कॉलेजमध्ये सीएचबीची जे काही धोरणं आहेत त्या गोष्टी त्या ठिकाणी घेतल्या, किंवा विना अनुदानित धोरण जे आहे त्याच्या अनुषंगाने शिक्षकांची अवस्था, किंवा काही विना अनुदानित शाळांवरती जी काही अवस्था आहे विद्यार्थ्यांची शिक्षकांची खूप शोकांतिक अशी आहे. या ठिकाणी आपण विचार केला तर भौतिक सुविधा जे संपन्न पालक आहे, ज्यांच्याकडे आर्थिक स्थिती चांगली आहे, तर त्यांना मी या ठिकाणी अपवादात्मक म्हणेल, परंतु सगळ्यांचा विचार आपण या ठिकाणी करणं गरजेचं आहे. म्हणून स्वयंसेवी संस्थांनी, श्रीमंत लोकांनी, कारखानदारांनी, मोठ्या मोठ्या व्यक्तींनी जर डोनेट व्यवस्थित केलं तर सगळ्यांचा विकास होईल, सगळ्यांना पुढे जाता येईल. या सगळ्या गोष्टींची सगळ्यांना कल्पना आहेच, हरकत नाही आहे. आपण या ठिकाणी कायदेशीर हक्कांचा सिद्धांताचा सुद्धा आपण विचार करणं गरजेचं आहे. जर्मी बेंझम या तज्ञाने नैसर्गिक हक्क सिद्धांतावर टीका करताना काही म्हटलेलं आहे की सिद्धांताच्या काठीवर घोड्यावर बसणे इतपत मूर्खपणाचं आहे, म्हणून त्यांनी कायदेशीर हक्क सिद्धांताचे समर्थन केलेले आहे. काही कायदे तज्ञांच्या मते कायदेशीर हक्क सिद्धांत तोपर्यंत उचलून धरला पाहिजे जोपर्यंत राज्य त्यास मान्यता देत नाही. हक्कांचा ऐतिहासिक सिद्धांत आहे. हक्कांचा ऐतिहासिक सिद्धांत या विचाराचे समर्थन करतो की ऐतिहासिक प्रक्रियेतून हक्कांची निर्मिती झाली. प्रदीर्घ काळ चालू असलेल्या प्रथा काळाच्या ओघात विशिष्ट प्रकारचे हक्क बनल्या व समाजात घट्ट रुजल्या. हक्कांच्या ऐतिहासिक सिद्धांताच्या काही मर्यादा आहेत. एका हक्कांचा उगम ऐतिहासिक प्रक्रियेतून झाला तर दुसऱ्यांची मर्यादा म्हणजे हक्कांचा उगम झाला व सामाजिक स्तरातून सुधारणा आहे तिथे थांबते. काही गोष्टींचा आपण या ठिकाणी विचार करतो. या ठिकाणी आपण जे म्हणतो राजाराम मोहन राय, पंडित ईश्वर विद्यासागर, की त्या ठिकाणी जे काही घटना घडत होत्या त्यासाठी विधवा पुनर्विवाह किंवा सतीबंदी ह्या गोष्टी करून त्यांनी समाजाच्या विकासाला एक वेगळी चालना प्राप्त करून दिली. या ठिकाणी जुनं उदाहरण घेतलं तर अहिल्याबाई होळकर यांचे प्रयत्न खूप मोठे आहेत. अशा खूप व्यक्तींचे आहेत. सावित्रीबाई फुले यांनी जे शिक्षणासाठी महिलांसाठी खूप असं कार्य केलं. ज्योतिबा फुले यांनी सुद्धा खूप मोठं कार्य केलं. ह्या लोकांचा उपकार आपल्या समाजावरती खूप मोठे आहेत. छत्रपती शाहू महाराजांचे सुद्धा खूप मोठे उपकार आहेत. हे मोठे मोठे छत्रपती शिवाजी महाराजांचे सुद्धा खूप मोठे उपकार आहेत, ज्यामुळे आपल्याला सुसंघटित होता आलं, एक चांगलं व्यक्ती म्हणून राहता आलं. नाहीतर जंगलातील व्यक्ती आहे ना आपल्यातला काही बदल राहिला नसता प्राण्यांसारखं. म्हणजे आपल्या प्रगतीमध्ये आपल्या सहकार्याने शिक्षणातून सुसंस्कारातून आपली प्रगती निश्चित होता येते. त्याचप्रमाणे काही हक्कांचा सामाजिक कल्याण सिद्धांत आपण विचार करू शकतो की आपण हक्क जरी आपल्याला असले तर समाजाचं कल्याण आपण विचारात घेतला पाहिजे, समाजासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. म्हणून आज मोठी मोठी उद्योगपती आहेत. कोरोनासारखं संकट आले, हजारो कोटी रुपये मोठ्या मोठ्या संस्थांनी, मोठ्या मोठ्या उद्योग समूहांनी
आता टाटा असतील, अंबानी असतील, बिर्ला असतील, असे खूप लोक आपल्याकडे आहेत, अदानी असतील. प्रत्येक व्यक्तीमध्ये प्लस मायनस गोष्टी आहेत. मी कुणाच्या विषयी टीका टिप्पणी करणार नाही. पण ज्याला जे शक्य झालं आणि सर्वसामान्यांनी सुद्धा शिक्षक, विद्यार्थी यांनी सुद्धा खिशातून 1 दिवसाचा पगार, 2 दिवसाचा पगार किंवा मग कुणी महिन्याचा असेल, पालकांनी असेल, तर आपल्या परीने छोटी-छोटी मदत ह्या कल्याणासाठी आपण केलेली आहे, की जेणेकरून आपल्या बंधू-भगिनींना डोस मिळण्यासाठी किंवा आपण त्याला म्हणतो लस मिळण्यासाठी सुसह्य व्हावं किंवा काही दवाखाने निर्मिती असेल त्यासाठी काही मदत व्हावी. तर प्रत्येकाने किंवा आपल्यातले काही सहकारी दवाखान्यात असतील, तर त्यांना अन्नरूपी मदत असेल किंवा पैशाची रूपी काही मदत असतील, त्या ठिकाणी प्लाझ्मा दान असेल, अशा गोष्टीसाठी सुद्धा आपण लोकांनी मदत केलेली आहे. त्याला आपण सामाजिक सिद्धांत म्हणू. आपल्या घासातला घास इतरांना जो देतो, त्याला आपण जगण्यासाठी जो प्रयत्न करतो, त्याला सामाजिक सिद्धांत असं आपण म्हणतो, की जसं आपण म्हणतो, की अन्नपूर्ण ब्रह्म, तर अन्नाचा घास आपल्या सहकार्याला द्यावा, आपल्या मित्रांना द्यावा, आपण मदत करावी. हा सिद्धांत त्या ठिकाणी आपण विचारात घेत असतो. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. जीवनातील सर्व गरजा तो समाजामध्ये राहून पूर्ण करतो. समाजामध्ये त्याचे व्यक्तिमत्व विकसित होत असते. समाजात जगत असताना त्यांना सामाजिक जीवनामध्ये काही संकेत आहेत, काही नियम आहेत, काही जबाबदारी याचं पालन करावं लागतं. समाजाने व्यक्तींना काही संधी, सवलती, स्वातंत्र्य दिलेलं असते. सामाजिक जीवनात व्यक्तीला प्राप्त झालेल्या अशा काही संधी किंवा सवलती असतात, त्याला आपण हक्क असं म्हणतो. बऱ्याच वेळा मी सांगितलं, की हक्कांबरोबर आपण कर्तव्याचा विचार करावा लागतो, की आपल्यामुळं इतरांना त्रास झाला नाही पाहिजे. म्हणून आता गणेश उत्सव करताना सुद्धा काही नियंत्रण आलेले आहेत किंवा आपण ज्याला म्हणतो, की गोपाळकाला म्हणतो, श्रीकृष्ण जन्म म्हटलं, की त्याला सुद्धा रिस्ट्रिक्शन आपण त्या ठिकाणी केले किंवा मोहरम सारखे सण आले किंवा इतर सगळ्याच जाती धर्माचं म्हणून किंवा आपण त्या ठिकाणं या ठिकाणं काही विहारमध्ये जाण्याच्या गोष्टी असतील किंवा त्या ठिकाणं काही परिवर्तन दिन असतील. सगळ्याच जाती धर्माला जे काही नियम आहेत, तर त्या ठिकाणी शासन स्तरावरती त्याच्यामध्ये सगळ्यांना रिस्ट्रिक्शन केलं गेलं. त्याचा हेतू असा की लोकांनी एकत्र येऊ नये. घरूनच त्या ठिकाणी तुम्ही प्रणाम करा. लग्न समारंभामध्ये सुद्धा तुम्ही कमी लोकांमध्ये त्या गोष्टी करा, की तात्पर्य तुमच्यामुळे समाजामध्ये कोरोनाचं प्रमाण वाढायला नको. त्यामुळे बस प्रवासाला बंदी घातली, लोकल प्रवासाला बंदी घातली. अशा खूप गोष्टी. त्या ठिकाणी तुमच्या टेस्ट ज्या काही आहेत, रॅपिड टेस्ट समजा आपण म्हणाल, घशाची टेस्ट, नाकाची टेस्ट, हेतू त्याच्या मागचा काय आहे, की मानव प्राणी जगला पाहिजे, त्याचा आपण विचार केला पाहिजे. विमानतळावरती सुद्धा प्रवासाला रिस्ट्रिक्शन केले, राज्यबंदी केली. आपण या सगळ्या प्रक्रियेतून गेलेलो आहोत. तर माणूस म्हणून आपण एकमेकांशी कसं वर्तन केलं? काही आपले सहकारी अगदी रेल्वेने आपण पाहिलं, की तशा परिस्थितीमध्ये खूप दुर्घटना घडल्या. अगदी रेल्वेखाली खूप लोकं मृत झाले. प्रवास करताना परराज्यातल्या अशाही घटना घडल्या. तर हे सुद्धा आपल्या खूप खेदजनक किंवा वाईट वाटणाऱ्या अशा गोष्टी होत्या. पण दुर्दैवी गोष्टी त्या घडल्या. बऱ्याच लोकांचे रोजगार गेले. त्यामुळे त्यांना अन्नदशा प्राप्त झाली. अशाही गोष्टी घडल्या. खूप मोठ्या गोष्टीकोनातून काहींना मनस्ताप झाल्या. अशा खूप गोष्टी आपल्याला सांगता येतील. पण माणूस म्हणून आपण कर्तव्य बजावताना चुका करू नये. सगळ्यांना बरोबर घेऊन जावं. सगळ्यांच्या विकासामध्ये आपलं एक वेगळं स्थान निर्माण करावं. या गोष्टी आपण विचारात घेतल्या पाहिजे. ज्यावेळेस आपले हक्क प्राप्त होतात, त्याचप्रमाणे आपण त्या हक्काबरोबर कसं वागावं, कसं जगावं, काय करावं, याचा विचार करावा. कुठल्या ॲडमिशनसाठी, नोकरीसाठी सुद्धा संविधानाने काही तरतुदी दिलेल्या आहेत. शिक्षणामध्ये सुद्धा काही गोष्टी दिलेल्या आहेत. त्या आपण विचारात घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे हक्कांचा विचार करत असताना, हक्क म्हणजे सामाजिक जीवनाची अशी परिस्थिती, की ज्याशिवाय व्यक्तीला सामान्यतः व्यक्तीचा सर्वांगीण विकास करून घेणं अशक्य होतं. प्राय एच.के. लास्की यांनी सांगितलेलं आहे. आपण ज्या समाजाचे घटक असतो, त्या समाजाच्या सर्वोच्च कल्याणाच्या दिशेनं आपल्या जीवनाचा विकास घडवून आणण्यासाठी आवश्यक असणारी साधने म्हणजे हक्क, असं अ, प्राध्यापक ब्रोझांके यांनी सांगितलंय. वरील व्याख्येवरून असं दिसून येतं, की हक्क म्हणजे व्यक्तीला मिळालेल्या संधी व सवलती आपण विचार करतो. युनोचा विचार केला तर आपण युनेस्को सारखी संघटना आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सारखी संघटना आहे. आपण जगाचा न्यायाधीश जिनेव्हा या ठिकाणी आहे किंवा सुरक्षा परिषदेमध्ये 10-12 सदस्य आहेत. 5 व्होटो राष्ट्र असणारी राष्ट्र आहेत. तर यातून आपण जगाचा कल्याण विचार केलेला आहे. काही घटना अशा घडतात, की तुम्ही म्हणाल, की सर हे थोडंसं वेगळं सांगता आहात. जगामध्ये ओझोन स्तराचा मोठ्या प्रमाणावर विनाश होत आहे. तर विनाश होत असताना ओझोन म्हणजे काय, की जे अतिनील सूर्यकिरणं डायरेक्ट पृथ्वीवरती पडतात आणि ज्यामुळे आपल्याला कॅन्सर होऊ शकतो. जगामध्ये आपल्या पृथ्वीतलावरती आजार निर्माण होऊ शकतात. व्यक्तीच्या अंगाची लाही होऊ शकते. जाळ व्यक्त होऊ शकतो किंवा ज्वालाग्रही होऊ शकते. तर ते टाळण्यासाठी एक आवरण असतं आपल्या अवकाशामध्ये. त्याला ओझोन म्हणतो आपण. म्हणजे सूर्याची अतिनील सूर्यकिरणं डायरेक्ट जर आपल्या अंगावर पडली तर आपण जळून राख होऊ. तर त्यामुळे ते फिल्ट्रेशन होतं व आपण जगू शकतो. परंतु
CFC नावाचा एक वायू आहे, फ्लोरोकार्बन म्हणून त्याला आपण म्हणतो, जो आपल्या एअर कंडिशन, फ्रीज अशा गोष्टीमध्ये असतो. तर त्या वायू ज्यावेळेस आपण हे नादुरुस्त उपकरण होतात, फ्रीज किंवा एअर कंडिशन अशा, तर ते फेकून दिल्यावरती त्या ठिकाणी ते मुक्त होतात. किंवा प्रदूषण, ज्या गाड्या वाहनाच्या मोठ्या प्रमाणावर जे कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड अशा विविध पदार्थांमधनं हे धूर हे मोठ्या प्रमाणावर ते वर हवेत गेल्यानंतर ते ओझोन थराला छिद्र पाडतात. असं छिद्र खूप मोठ्या प्रमाणावर होतं आहे व डायरेक्ट ते सूर्यकिरण पृथ्वीवर पडत आहेत. म्हणून विषुववृत्तीय प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर आगी लागत आहेत. खूप देशामध्ये खूप ज्वालामुखी पदार्थ निर्माण होत आहेत. त्यामुळं प्राणी विनाश होत आहेत, जाळ मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहेत, आरोग्य, रोगराई मोठ्या प्रमाणावर पसरत आहेत. त्यामुळे आपण त्या दृष्टिकोनातून CFC वायूचा कसा कमी प्रमाणात वापर करता येईल, प्रदूषण कसं नियंत्रणात आणता येईल, याच्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं निश्चित गरजेचं आहे. त्याचप्रमाणे काही वेपन्स असतात. काही शक्तिशाली राष्ट्र खूप युद्धजन्य परिस्थितीमध्ये वापर करतात, जेणेकरून आपल्या मानव जमातीला त्याची खूप हानी होते. विशेषतः आपण दुसऱ्या महायुद्धामध्ये पाहिलं, हिरोशिमा व नागासाकी ह्या राष्ट्रावरती जे अणुबॉम्ब पडले, त्यामुळे अजूनही त्यातील पिढी निश्चितपणे अ, अ, त्या ठिकाणी व्यंग निर्माण होत आहे, त्यांच्या प्रगतीला अडचण निर्माण होत आहेत, विनाश होत आहेत. ही सुद्धा निश्चित वाईट अशी घटना घडलेली होती. तर आपण कुठल्याही निसर्गाचा अतिरेकी वापर करू नये म्हणून वृक्षतोड कमी प्रमाणात करावी. वृक्षांना आपण वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे आपण वृक्षाची लागवड केली पाहिजे. पृथ्वीला हरभरं केलं पाहिजे. ज्याद्वारे आपल्या प्रगती होईल, विश्वास होईल, मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल, पाण्याचं संवर्धन केलं पाहिजे. हे मानवी हक्कामध्ये पाणी किती प्रमाणात वापरावं, त्याचं संरक्षण कसं करावं, ह्याचा आपण विचार केलेला आहे. ह्या गोष्टी आपण विचारात घेणं गरजेचं आहे. तर ज्यावेळेस आपण जीवनातल्या ह्या गोष्टी विचारात घेतो, तर ह्या सगळ्या आपण जर विचारात नाही घेतल्या, अतिरेकी गोष्टींनी कुठलाही वापर केला, तर ते निश्चित आपल्या विनाशाला आमंत्रण देणारी गोष्ट घडते. मानवी हक्कामध्ये काही व्याख्या सांगितलेल्या होत्या 93 सालच्या, की स्वाभाविकपणे असलेले काही हक्क आहेत. मानवी हक्काचं काही मुक्तता, आर्थिक स्वातंत्र्य ह्याचा आपण विचार केलेला होता. शांततेने आपण राहिलं पाहिजे. सोमालियाची परिस्थिती सुद्धा खूप वाईट आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बालमृत्यू घडत आहेत. त्या ठिकाणी लोकांना खाण्याचे सुद्धा खूप प्रॉब्लेम आहेत छोट्या-छोट्या मुलांना. रोगराई मोठ्या प्रमाणावर आहे. कुपोषण मोठ्या प्रमाणावर घडतं. आपल्याकडे ते प्रमाण बऱ्याचशा प्रमाणात काही ठिकाणी लक्षात येतं, की पालकाचं जर उत्पन्न त्या प्रमाणात साजेसं जर नसेल, तर निश्चितपणे काय घडतं, की पैसा जर नसेल, तर ते मुलांना अन्न पुरवू शकत नाही. त्यामुळं मुलांमध्ये आजार मोठ्या प्रमाणावर प्राप्त होतात. मग त्या आजारामुळे व्यक्तीचे मृत्यूचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढतं. काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे, की ट्रान्सपोर्टच्या सुविधांचा अभाव आहे. म्हणून आज बघा, की आदिवासी गोष्टीमध्ये, जंगलामध्ये त्या ठिकाणं महिलांना काही आजार असतील, काही डिलिव्हरीचे पेशंट्स असतील, तर त्यांना त्या ठिकाणी दवाखान्यापर्यंत पोहोचण्यासाठी ट्रान्सपोर्ट सुविधा सुद्धा उपलब्ध नसते. म्हणून बालकांचं मृत्यूचं प्रमाण किंवा अर्भक ही सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढीस लागल्याचं आपल्या लक्षात येतं. त्याचप्रमाणे शिक्षणाची गंगा सुद्धा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाही. म्हणून यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नानं आपण जे म्हणतो, की त्यांचं नाव आपण दिलेलं आहे. त्या ठिकाणी नाशिकला जे मुक्त विद्यापीठ आहे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ. ज्ञानगंगा दारोदारी आपण म्हणतो, की शिक्षणाच्या प्रवाहात सर्वसामान्यांना कसं आणता येईल? जे प्रवाहापासून दूर गेलेले आहेत, त्यांना कसं प्रगतीपथावर आणता येईल? तर ह्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केलेले होते आणि त्याद्वारे आपण सगळ्यांना पुढे आणलेलं होतं. म्हणून प्रौढ साक्षरता वर्ग अशा सुद्धा संकल्पना आल्या, की ज्यांच्या माध्यमातून आपल्यातील बंधू, भगिनी, आई-वडील, वयस्कर ह्यांना सुद्धा शिक्षणाची गंगा प्राप्त व्हावी, त्याद्वारे त्यांचा विकास व्हावा. आपण म्हणतो शिक्षणातून व्यक्तीचा सर्वांगीण विकास होतो. महात्मा गांधीजींनी सुद्धा सांगितलेलं आहे. 3 एचचा विकास करायचा आहे. हेड, हँड आणि हार्ट. आपण त्याला हात म्हणतो, हृदय म्हणतो, मेंदू म्हणतो. या तिघांचा विकास आपण करतो. त्यालाच पुढे वर्धा शिक्षण योजना आपण म्हणतो. ह्या काही गोष्टी किंवा तुम्ही स्वयंरोजगाराला चालना द्या. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर हक्क, कायदे, रोजगार या सगळ्या गोष्टींचा आपण या ठिकाणी विचार करू शकतो. म्हणून हक्कामध्ये नैसर्गिक हक्क येतात. त्याचप्रमाणे आपल्या इतर हक्कांचाही या ठिकाणी विचार केलेला आहे. अ, त्याचप्रमाणे मानवी हक्कांच्या प्रकारामध्ये सकारात्मकता आपली असली पाहिजे. आपण पॉझिटिव्ह दृष्टिकोन आपल्यामध्ये असला पाहिजे. प्रत्येक गोष्टीला आपण ओलावं किंवा सकारात्मक दृष्टिकोन केला पाहिजे. एकोप्याने आपण आलं पाहिजे, एकत्र आलं पाहिजे, संघटन केलं पाहिजे. देश विकासामध्ये आपलं योगदान दिलं पाहिजे. ज्याला अजून एक दुसरी कन्सेप्ट आहे, की बुद्धिवहन म्हणून एक कन्सेप्ट आहे. त्याला ब्रेन स्टॉर्मिंग म्हणू किंवा बुद्धिवहन. ही कन्सेप्ट अशी आहे, की तुम्ही भारत देशाचं खाता किंवा भारत देशामध्ये शिक्षण घेता, मोठे होतात, ज्ञान मिळवता आणि पैशासाठी
अमेरिका, रशिया, फॉरेन कंट्रीमध्ये फक्त पैसे मिळवण्यासाठी जाता आणि तुमच्या ज्ञानाचा उपयोग त्यांना करून देता आणि त्याद्वारे त्या देशाची भरभराट होते आणि आपले गोरगरीब बंधू भगिनी सहकारी यांचा विकास होत नाही आणि तो फक्त तुम्ही स्वतःपुरता विकास करतात, हे निश्चितच चुकीचं आहे. म्हणून त्याला ब्रेन स्टॉर्मिंग किंवा बुद्धिवहन म्हणतो. तर असं बुद्धिवहन सुद्धा आपण टाळलं पाहिजे किंवा कमी केलं पाहिजे. नाहीतर आज तुम्ही या ठिकाणी भारत देशामध्ये राहता, नर्सरी पासून 25 वर्ष भारत देशात शिक्षण घेता, त्यामध्ये अगदी अत्यल्प पैशामध्ये तुमच्या विकासामध्ये आपल्या सगळ्यांच्या श्रमातून पैसा जातो, कारण आपण सगळे टॅक्स पेअर आहोत. आपण देशामध्ये कुणी भारत देशामध्ये एका व्यक्तीचं कर्तृत्व नाही आहे. कुठलेही गव्हर्नमेंट एकटं काही करत नाहीये. तुम्ही आम्ही त्या ठिकाणी त्याला मोठं करतो, त्याला पैसा देतो. तो घरून कुठूनही पैसा आणत नाही. तुम्ही वेगवेगळ्या टॅक्स रूपाने त्याला पैसा देता. त्या टॅक्स मधून जो पैसा येतो तो तुमच्या अनुदान, विनाअनुदान वेगवेगळ्या क्षेत्राला पुरवला जातो. म्हणजे कुणी घरून हा पैसा देत नाही. हे सगळ्यांचं आपण एकत्रित आपल्या पैशातून हे सगळं चालतं. मग रस्ते, पाणी, पुरवठा, वीज, सुविधा या सगळ्या तुम्ही आम्ही करतो. तर अशा माध्यमातून आपण आपल्या बंधू भगिनीमध्ये हेही रुजवलं पाहिजे, की बाबा रे तुला शिकवलं, सुसंघटित केलं, शिक्षित केलं, तू परदेशात जाऊन फक्त तो ज्ञान घे, परंतु त्या ज्ञानाचा आपल्या भारत देशातील आपल्या बंधू भगिनी, सहकारी आणि देशाच्या प्रगतीसाठी हातभार लाव. नाहीतर तो काय करतो, शिक्षण घेतो, मोठ्या प्रमाणात त्याला पॅकेज मिळतं, पैसा मिळतो आणि तो परदेशात निघून जातो, त्या ठिकाणच सेटल होतो. म्हणजे त्याच्यावरती आपल्या देशानं 25 वर्ष जे खर्च केलेला आहे, जे संस्कार केले, सगळं मातीमोल होतं. त्याचा काही उपयोग आपल्या देशाला, आपल्या बंधूला, आपल्या भगिनीला, सहकार्याला काहीही होत नाही. यातून आपल्या मोठ्या लोकांचा हाच आदर्श आपण घेतला पाहिजे, की आपल्यातले काही सहकारी जे होते, सुभाषचंद्र बोस असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा इतर जे सहकारी पंडित नेहरू असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, ह्या सगळ्या लोकांनी परदेशात जाऊन सुद्धा शिक्षण घेतलं, परंतु त्याचं योगदान मरेपर्यंत आपल्या देशासाठी दिलं, आपल्या देशासाठी सर्वस्व वाहिलं. ह्याचा आपण या ठिकाणी निश्चितपणे विचार केला पाहिजे. जर आपण तो विचार केला नाही तर मग आपल्यामध्ये प्राण्यामध्ये काही फरक राहणार नाही. आपण सुसंस्कारित झालं पाहिजे, मानवाच्या अधिकाराचा विचार केला पाहिजे, स्वतःच्या शिक्षणाचा विचार केला पाहिजे आणि आपल्या देश विकासामध्ये त्याचा आपण कशा प्रकारे उपयोग करू ह्याचाही निश्चितपणे विचार केला पाहिजे. आणि प्रयत्न जे आपण म्हणतो, प्रयत्न काय, वाळूचे कण रगडीतात तेलही गळे. म्हणजे प्रयत्नवाद जो आहे तो आपला आयुष्यभर चालू असला पाहिजे. कंटिन्यू आपले प्रयत्न केले पाहिजे. कंटिन्यू आपण एखाद्या ध्येयाच्या दृष्टीने मार्गक्रमण करत असतो तर आपण निश्चितपणे आपलं ध्येय गाठण्यास प्रवृत्त होत असतो. जसं आपण पाहिलं की आपल्याला अणुचाचणीनंतर क्रायोजेनिक इंजिन आपल्याला मिळत नव्हतं. आपल्यावरती खूप रिस्ट्रिक्शन प्राप्त झालेले होते अमेरिकेचे, विशेषतः 1998 साली, 97-98 ला. मग त्यांनी ती आपण अणुचाचणी घेतल्यावरती खूप विरोध झाला. त्यांना सुपर पॉवर फक्त स्वतःला राहायचं होतं. म्हणून त्यांनी जे अवकाशासाठी जाण्यासाठी, उपग्रह सोडण्यासाठी किंवा प्रगतीमध्ये क्रायोजेनिक इंजिन म्हणून होतं ते आपल्याला द्यायला नाकारलं. मग भारतीय शास्त्रज्ञांनी प्रयत्न करून क्रायोजेनिक इंजिन तयार केलं व त्याद्वारे आज आपले मंगळावरती उपग्रह गेले, स्पुटनिक सारखे उपग्रह गेले, सॅटेलाइट गेले. इस्रो सारखी संस्था खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे. म्हणजे जी प्रज्ञा आहे, जी टॅलेंट आहे ती आपल्या भारत देशामध्ये प्रचंड आहे. पण त्यांना योग्य अशी जर प्रोग्रेस दिली, योग्य अशी साथ दिली, त्यांना जर प्रमोट केलं, त्यांना योग्य असं एक दिशा प्राप्त झाली तर निश्चितपणे देश विकासामध्ये ते खूप उपयुक्त आहे आणि आपल्या सगळ्यांना पुढे जाण्यासाठी निश्चितपणे साथ देणारी गोष्ट घडते. आपण सगळ्यांचा या ठिकाणी विचार केला पाहिजे. म्हणून आपण जे म्हणतो की लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांचं ब्रेन स्टॉर्मिंग करणं, सगळ्यांना पुढे जाणं, अडीअडचणीत अडथळ्यामध्ये जे आपले बंधू भगिनी आहेत, दिन अतिपतित आहेत, जे सहकारी आहेत, जे आर्थिक दुर्बल आहेत, सगळ्यांना पुढे जाण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. सगळ्यांना पुढे केलं पाहिजे. काही व्यावहारिक दृष्टिकोन आपण ठेवला पाहिजे. व्यावहारिक उपयुक्तवादी दृष्टिकोनाचा विचार केला पाहिजे. फक्त तत्वज्ञान हे पुस्तकाकडे पाहून नसतं, त्याचा प्रत्यक्ष जीवनाशी सांगड घालता आली आपल्याला पाहिजे. कसं जगावं, फक्त जन्माला आपण एक आपण म्हणतो की एका ठिकाणी मानलेलं आहे, इंग्रजीमध्ये विशेषतः आहे, आपण काय म्हणतो, आपण ह्युमन नो हाऊ टू डाय बट दे डोंट नो हाऊ टू लिव्ह. एका इंग्रजी साहित्यामध्ये मांडलेली गोष्ट आहे ही, की माणसाला हे माहिती आहे, ह्युमन नो हाऊ टू डाय बट दे डोंट नो हाऊ टू लिव्ह. मानवाला एवढं माहिती आहे फक्त कसं मारावं, पण कसं जागावं हे माहिती नाही अजून. पण माणसाने कसं जागावं याच्यासाठी शिक्षण तुम्हाला ते सुसंस्कारित करतं. मरायचं कुणाला करतं, आज जन्माला आलं उद्या कुठं तरी मरतो, सुसाईड करतो किंवा काही अपघात घडतो. परंतु जीवन ही अशी गोष्ट आहे की तुम्हाला दुर्लभ अशा परिस्थिती मिळत असते, त्याचा पूर्ण उपयोग घ्यायचा असतो आणि जीवन कधी संपवायचं नसतं. परमेश्वराच्या कृपेने कधी तुमची वेळ असेल, कुणीच कोणाची वेळ सांगू शकत नाही. पण जोपर्यंत तुम्ही पृथ्वी तलावरती आहात त्यावरती तुम्ही चांगलं राहिलं पाहिजे, सगळ्यांशी गोडीने राहिलं पाहिजे,
देश विकासामध्ये योगदान दिलं पाहिजे, शिक्षणामध्ये योगदान दिलं पाहिजे, माणूस म्हणून माणसासारखं राहिलं पाहिजे आणि प्रगती आपली स्वतःची केली पाहिजे. व्यावहारिक दृष्टिकोनातून देशाचा विकास केला पाहिजे, कुटुंबाचा विकास केला पाहिजे, स्वतःचा विकास केला पाहिजे, लिखाण केलं पाहिजे, स्वतःची प्रगती केली पाहिजे, समाजाची विकास केली पाहिजे, ह्याचा आपण विचार करायचा असतो. त्याचप्रमाणे मानव अधिकाराविषयी शाळेची सुद्धा काही भूमिका असते. जसं आताच मी सांगितलं, मूल्य संस्काराविषयी तुम्हाला एक बाह्य अकादमीचं उदाहरण दिलं. अशा खूप गोष्टी आपल्याला सांगता येईल. आपल्या पुस्तकामध्ये गाभा घटक मूल्य 1986 साली आपल्या पुस्तकामध्ये किंवा आपल्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट झालेली गोष्ट आहे. 1986च्या धोरणानुसार. पूर्वी 64चं आपलं कोठारी आयोगाविषयी माहिती आहे, मुदलियार आयोगाविषयी आपल्याला माहिती आहे, राधाकृष्ण आयोगाविषयी आपल्याला माहिती आहे, 92चा कृती कार्यक्रमाविषयी आपल्याला माहिती आहे, त्याचप्रमाणे RTA कार्यक्रमाविषयी पण आपल्याला माहिती आहे. आता नवीन धोरणं माहिती आहे. तर याचा हेतू असाच आहे की तुमच्यामध्ये प्रोग्रेस व्हावी, प्रगती व्हावी, पुढे जावं, सबका विकास सबका साथ. आपण राजकीय अर्थाने हा शब्दप्रयोग घ्यायचा नाही. आपल्याला आपल्या सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जायचंय, आपली प्रगती करायची आहे, देश विकासाचं ध्येय आपल्याला बाळगायचं आहे. फक्त देशापुरताही विचार करायचा नाही स्वार्थी, तर जगाचाही विचार करायचा आहे. जगाचं कल्याण चिंतणारी आपली संस्कृती आहे. या संस्कृतीमध्ये सगळे जाती धर्म आपले एक आहोत, आपण माणूस म्हणून एक आहोत. म्हणून मी तुम्हाला वारंवार ते उदाहरण दिलं, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, जे साने गुरुजींनी आपल्याला सांगितलेलं आहे. किंवा पसायदानातून संत ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला सांगितलंय, संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय, कबीरांनी आपल्याला सांगितलं आहे, येशू ख्रिस्तांनी आपल्याला माहिती दिलेली आहे, की मदर टेरेसांनी सुद्धा आपण माहिती घेतलेली आहे की त्या ठिकाणी तुम्ही जनतेची कशी सेवा करावी. बाबा आमटेंनी आपल्याला काय सांगितलेलं आहे, डॉक्टर आंबेडकरांनी यांनी काय सांगितलंय, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करायचा. ह्या सगळ्यांचे विचार याचं आपण जे एका ठिकाणं साक्षेप घ्यायचा आहे, पण प्रत्येक गोष्टीचा आयडियाला आपल्याला काय घेता येईल, आपल्याला चांगला माणूस कसा होता येईल याचा विचार आपल्याला करायचा आहे. शाळेत सुद्धा सुसंस्कृत करायचं, मुलांना चालना द्यायची, भेदभाव कुठे करायची नाही, सगळ्यांचा विचार करायचा, हक्क कर्तव्य विचारात घ्यायचे, सगळ्यांची जाणीव लक्षात घ्यायची, कर्तव्य विचारात घ्यायचे, तुझा माझा असं भेदभाव वृत्ती ठेवायची नाही, वैयक्तिक गोष्टी टाळायच्या, गटामध्ये सगळ्यांचं उल्लंघन कुणी करत असेल, कुठल्या विद्यार्थिनीमध्ये काही विद्यार्थी त्रास देत असेल तर त्याचं संरक्षण शाळेने केलं पाहिजे. त्यांना जर चुकीचं वागत असतील मुलं तर त्यांना दापलं पाहिजे. किंवा मुलं मुलीमध्ये काही रॅगिंग सारखे प्रकार घडतात, जसे आता त्याच्यावरती कायद्याने बंदी आहे, परंतु दुर्दैवी गोष्टी अजूनही काही ठिकाणी या घटना घडत आहेत. रॅगिंगमुळं किंवा रॅगिंग म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, सिनियर ज्युनियर किंवा आपण म्हणतो वरिष्ठ विद्यार्थी कनिष्ठ विद्यार्थी तुझा माझा करून त्रास देण्याची प्रवृत्ती काही ठिकाणी जाणवते. तर अशा घडू नये म्हणून कायदे कानूनचा विचार करावा, शाळेने त्याचं संरक्षण करावं, मुलांना स्पर्धा, गुणवत्ता, शिक्षण याच्यासाठी चालना द्यावी, ह्याचाही त्या ठिकाणी आपण विचार करायचा आहे. सगळ्यांना सहभागी करून घेतलं पाहिजे, ट्रेनिंग दिलं पाहिजे, काही खेळाच्या स्पर्धा वगैरे ह्या गोष्टींचा आपण या ठिकाणी विचार केला आहे. शिक्षकांचे काही रोल असतात, त्यामध्ये शिक्षकांनी काय केलं पाहिजे, समाज जागृतीसाठी शिक्षकांनी प्रयत्न केला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला मी माझ्या व्याख्यानामध्ये सगळ्या गोष्टींचा विचार केलेला आहे आणि पीपीटीच्या प्रमाणे थोडक्यात मी सांगत आहे. मग समाज जागृतीमध्ये शिक्षकांनी एकोपा करा, जातीभेद टाळा, सगळ्यांनी पुढे या, प्रगती करा. शिक्षकांना एक गुरुचं स्थान आहे, आई वडिलांच्या बरोबरीचं स्थान शिक्षकांना समाजाने दिलेलं आहे, त्याचा आपण विचार केला पाहिजे. गुरु ब्रह्मा आपण म्हणतो, गुरु विष्णू देव मग, म्हणजे गुरूंचं खूप मोठं स्थान आहे. मग त्यांना स्थानाबरोबर काही कर्तव्य पण आहेत. मग समाज जागृतीसाठी त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. मानवतावाद म्हणजे तुझा माझा, हा जातीचा, तो त्या धर्माचा, तो अपंग, असा विचार या ठिकाणी केला नाही पाहिजे. तर मानवतेचा विचार सगळ्यांनी ठेवला पाहिजे. अडीअडचणीला आपण त्यांना मदत केली पाहिजे. मूल्यमापन करताना सुद्धा भेदाभेद केला नाही पाहिजे. प्रत्येक गोष्टीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे प्रगतीच्या. कधी कधी एखाद्या मुलांकडनं चूक होऊ शकते, तर त्या ठिकाणी त्याचा दिसमोड होईल किंवा त्याला नैराश्य येऊन अशी कृती शिक्षकाकडून घडायला नको. तर एखाद्या व्यक्तीचा आपण म्हणतो की त्यांनी 60-70% गुण मिळेल, त्याला छान म्हटलं पाहिजे, उत्कृष्ट म्हणलं पाहिजे आणि तो अजून प्रगती करेल असं शाबासकीची त्याच्यावरती थाप दिली पाहिजे. नाहीतर काय घडतं, त्याच्यामध्ये नैराश्य निर्माण होईल, नकारात्मककडे तो विद्यार्थी जाऊ शकेल. म्हणून सकारात्मक भूमिका शिक्षकाची असली पाहिजे. लोकशाही दृष्टिकोन असला पाहिजे, सगळ्यांचं मत विचारात घेऊन ताशिका, खेळ, सहली याचं आयोजन केलं पाहिजे. समानतावाद विचारात घेतला पाहिजे, सगळ्यांना समान लेखणं, स्वातंत्र्य, समता, बंधुता याचा विचार केला पाहिजे. काही धर्मनिरपेक्षता म्हणजे आपण बहुसंख्य लोक एकोप्याने राहतो याचा विचार केला पाहिजे. सहकारी वृत्ती आपली एकमेकांमध्ये असावी. म्हणजे कसं होतं, एकमेकाच्या जसं सहकार्याचा तत्व आपल्याकडे आहे. पूर्वीच्या आपण 1948 साली आशिया खंडामधला पहिला सहकारी साखर कारखाना नगर जिल्ह्यामध्ये प्रवरनगर येथे विठ्ठलराव विखे पाटील यांनी स्थापन केला. त्या ठिकाणी पंडित नेहरू
आणि विठ्ठलराव गाडगीळ असे अर्थतज्ञ आणि पंतप्रधान यांच्या सहकार्याने पहिला साखर कारखाना त्या ठिकाणी सहकारी तत्वावरती प्रवरनगर यामध्ये उभा राहिला आणि त्याची आज गंगा हळूहळू वाढत गेली. असाच पहिला कारखाना पुलतांबा येथे खाजगी तत्वावरती उभा राहिला होता. त्याचप्रमाणे काही सहकारी बँका आहेत, सहकारी सोसायट्या आहेत. अशा खूप गोष्टी आपल्याला सांगता येईल. आता याला एक तुम्ही म्हणाल सर तुम्ही फक्त एकांगी सांगतात, अशाही गोष्टी आहे की काय काही या ठिकाणी काही वेगळं वळण लागलेलं आहे, काही अनिष्ट प्रवृत्ती करणं, त्या ठिकाणी थोडं करप्शन किंवा काही गोष्टी काही ठिकाणी घडलेल्या आहेत, ते पूर्ण वाईट नाही आहे. तर या ठिकाणी अशा गोष्टी टाळाव्यात, चांगली प्रगती व्हावी याचा विचार केला जावा. अशाच प्रकारे बचत गट सारख्या संकल्पना आहेत, आपण त्याला म्हणतो स्मॉल फायनान्स ग्रुप, याद्वारे सुद्धा तुमच्या अडीअडचणी दूर होऊ शकतात. तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये छोट्या रक्कम टाकून छोटा गट चालू शकता, ज्याद्वारे कधी कधी नॉन ग्रँड कॉलेज असतात, नॉन ग्रँड विद्यार्थी असू शकतात, तर यांना एक आर्थिक मदत होऊ शकते. तुमची छोटी गुंतवणूक किंवा छोटी बचत तुमच्यासाठी उपयुक्त होऊ शकते. हे सुद्धा तुमच्या मानवाधिकार आणि तुमच्या शिक्षणाच्या दृष्टिकोन करू शकतं. म्हणजे तुम्हाला आज काही घटना आपण पाहिल्या, शेतकरी आत्महत्येसारख्या खूप दुर्दैवाच्या वाईट घटना आपल्याकडे पाहाव्यास मिळाल्या, किंवा आर्थिक परिस्थितीमुळे काही टोकाच्या घटना घडलेल्या आपण पाहिलेल्या आहेत, किंवा शिक्षणामध्ये खूप स्पर्धा वाढल्यामुळे काही लोकांचे म्हणजे त्यांनी सुसाईड वगैरे अशा घटनाही आपल्या कानावर आहेत. तर त्या विद्यार्थ्यामध्ये एवढी मनोवृत्ती आपली कठीण बनवली पाहिजे की आपलं जीवन अमूल्य आहे, तर अशा वाईट गोष्टीकडे कुणी लक्ष देऊ नये. किती जरी वाईट वेळ आली तर मी जगणार, मी लढा करणार, मी संघर्ष करणार. तर त्याद्वारे त्याला प्रमोट करणं, त्याची प्रोग्रेस करणं, त्याला साथ देणं, त्याला कणखर बनणं हे काम शिक्षकांना करावं लागणार आहे. आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा मनामध्ये पॉझिटिव्ह सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहे. कारण आता शिक्षणामध्ये खूप स्पर्धा वाढलेली आहे, शिक्षणामध्ये, नोकऱ्यामध्ये, समाजात राहत असताना आर्थिक प्रॉब्लेम आहे, सामाजिक प्रॉब्लेम आहे, कौटुंबिक प्रॉब्लेम आहे, स्ट्रेस मॅनेजमेंट आहे, करप्शन आहे, खूप गोष्टी घडत आहेत. म्हणजे जसं मी म्हटलं की समाजामध्ये वागताना दोन्ही प्रकारच्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. जसं पूर्वीच्या काळी देव आणि दानव आपण म्हणायचो, राक्षसी वृत्ती आणि दैवी वृत्ती, मग त्या दोन्हीमध्ये जसा संघर्ष घडायचा, तसंच आजच्या काळामध्ये पण वाईट प्रवृत्तीच्या लोकांचाही समावेश घडतोय. म्हणून धर्मांत मोठ्या प्रमाणावर घडते, अतिरेकीवाद मोठ्या प्रमाणावर घडतो आहे. श्रीमंत आणि गरीब, जसं कार्ल मार्क्सने सांगितलेलं होतं की या ठिकाणी जसं धर्माच्या बाबतीत बोललो, किंवा यांनी सांगितलं आहे रशियामध्येच की समाजामध्ये दोनच वर्ग आहे, मालक आणि नोकर. तर नोकराला वाटतं, कामगाराला वाटतं की मला अजून 2 पैसे मिळावेत, मालकाला वाटतं माझा अजून नफा मिळावा. दास कॅपिटल मध्ये सांगितलेलं आहे की तात्पर्य काय की आपण सगळ्याचा विचार करावा, की आर्थिक गोष्टी मिळवण्याबरोबर मानसिक शांती हे तितकंच महत्वाची गोष्ट आहे. मानसिक शांती जर ढळली तर तुम्हाला खूप अडचणीचा सामना करावा लागतो. आरोग्य तुमचं जगलं पाहिजे, स्ट्रेस मॅनेजमेंट तुमचं कमी झालं पाहिजे. तणाव खूप येणार आहे, तर तणाव कसा दूर करावा, शिक्षणातून कसं दूर होता यावं, किंवा धार्मिक गोष्टींचं वाचन कसं करावं, सुसंस्कृत कसं राहावं, कुटुंबाला कसं सांभाळावं, एकोपा कसा राखावा, ह्या गोष्टी आपल्याला विचारात या ठिकाणी घ्यावा लागणार आहे. आपल्याला मानवाधिकार ह्या गोष्टी करत असताना काही आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. संविधानाची अंमलबजावणी करताना काही अडचणी येतात, काही वेगळ्या प्रवृत्तीचे लोक सत्तेवर येतात की ते लोक कुणाच ऐकत नाही, असंही घडू शकतं. खूप मोठ्या प्रमाणात मेजॉरिटी प्राप्त होते. मी आपल्या देशाच्या विषयी बोलत नाही, जगामध्ये सुद्धा अशा घटना मोठ्या प्रमाणात घडलेल्या आहेत. काही ठिकाणी हुकुमशाही प्रवृत्ती मोठ्या प्रमाणावर आहे, किंवा अशा काही गोष्टी घडतात. त्या ठिकाणी संविधान टिकवणं किंवा त्या ठिकाणी कार्य करणं, अशा काम आपल्या सगळ्यांना करावं लागणार आहे. व्यावसायिकतेमुळे आलेली काही अनिती आहे, म्हणजे आपण काय कट्टरता जास्त वाटते, मलाच पैसा पाहिजे, मीच मोठा होईल. तर प्रॉब्लेम काय होतो की इतरांचाही आपण विचार केला पाहिजे, ह्याचाही आपण त्या ठिकाणी विचार केला आवश्यक आहे. काही अशा गोष्टीवर मी आता थोडस क्लोजर कडे येतो, कारण काय होतं की कुठलंही सांगत असताना सगळ्यांच्या वेळेचाही मला विचार करणं गरजेचं आहे. मी सांगायचं तर मी 1 तासही घेऊ शकतो, परंतु जो काही इंटरनेटवर घेत असताना आपल्याला काही लिमिटेशन आहेत, की जो आपल्याबरोबर समूह आहे की तो किती वेळ कॉन्सन्ट्रेशन देऊ शकतो. एक शिक्षकाची गोष्ट, त्याला जर व्यासपीठ प्राप्त झालं तर तो त्याच्याकडे एवढं ज्ञान असतं किंवा एवढं ट्रेनिंग असतं की तो कंटिन्यू किती वेळ घेऊ शकतो, कारण त्याच्याकडे ते साठलेलं ज्ञान असतं आणि त्याचं अनुभवाचं ज्ञान असतं. मी म्हणत नाही तो परिपूर्ण असेल, त्याच्यामध्ये पण काही त्रुटी असू शकतील, नाही असं म्हणत नाही. कारण आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेतो की माणूस आयुष्यभर शिकत असतो आणि आपण त्यांना फॉलो करतो. अलग लक्षामध्ये, तर या ठिकाणी आपण त्याचा विचार करतो, या ठिकाणी योगदान घेतलं तर व्यक्तीला हक्काची जाणीव करून दिलं पाहिजे. आपण संवेदनशीलता निर्माण करून घेतली पाहिजे. जसं आपण म्हणतो की ज्यावेळेस गुलामाला गुलामीची जाणीव करून देतो त्यावेळेस तो पेटून उठतो, नाहीतर त्यांना त्यांचं ज्ञान कळत नाही. नाहीतर आज आपल्या भारत देशावर मुठभर इंग्रज आले आणि त्यांनी 200 वर्ष राज्य केलं, ती सत्यवस्ती आपण विसरलेलं नाही. फक्त भारतावर राज्य केलं नाही, आपण जेव्हा जगाच्या दृष्टिकोन विचार करतो की जगामध्ये असं म्हटलं जायचं इंग्रज लोकांच्या बाबतीत की त्यांच्या जे काही राज्य होतं त्याच्यावरती सूर्य मावळतच नव्हता. म्हणजे विचार करा, सूर्य कुठे उगला तर त्यांचं त्या ठिकाणच राज्य होतं.
आज त्यांनी चायनावरती राज्य त्यांनी केलं, अफगाणिस्तानवरती त्यांनी राज्य केलं, ब्रह्मदेशावरती राज्य केलं. तुम्ही माहिती घ्या, टोटल जगावरती मॅक्झिमम ठिकाणी त्यांनी राज्य केलं इंग्रजांनी. म्हणजे विचार करा काय किती छोटा देश होता तो. असो, आपल्याला त्या खोलात जायचं नाहीये, पण अशी वेळ येऊ नये किंवा आपण आपलं स्वत्व जपावं, आपल्या लोकांचं कल्याण विचारात घ्यावं, कुठेही आक्रमकता नसावी ह्याचा आपण या ठिकाणी विचार केलेला आहे. तर आपल्याला आपले हक्क जपले पाहिजे, आपल्यामध्ये संवेदनशीलता निर्माण झाली पाहिजे. एखाद्या प्राण्यामध्ये जरी आपण अडचण निर्माण झाली तर आपण त्या प्राण्यांना मदत करतो. पूर परिस्थितीमध्ये आपले बंधू भगिनी अडकले, आपण त्या ठिकाणी बोटी पाठवतो, मिलिटरीची मदत घेतो, कौटुंब पातळीवर अन्नाचे पाकिट आपण त्या ठिकाणी देतो. किल्ल्यासारखी दुर्घटना मराठवाड्यामध्ये घडली तर आपले खूप सहकारी मला आठवतं 1993 साली गणेश उत्सवाचा गणेश विसर्जनाचा शेवटचा दिवस होता आणि त्या ठिकाणी पहाटे अचानक भूकंप झाला 1993 ला. खूप मोठे आपले सहकारी किल्लारी भूकंपामध्ये त्या ठिकाणी गेले. प्रचंड मोठं राहत कार्य त्यावेळेस केलं गेलं आणि त्यामध्ये खूप समुदायाला वाचवण्याचा प्रयत्न केला. नंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी रिहॅबिलिटेशन केलं आणि सामाजिक संस्था म्हणून मला एक विशेष उल्लेख करावा वाटतो की या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये वाघोली या ठिकाणी जैन संघटनेचं असं मोठं एक कार्यक्षेत्र आहे. आय थिंक मुत्था यांचं, की त्याद्वारे त्या ठिकाणी निराधार झालेली मुलं होती त्यांना त्यांनी सगळ्यांना एकत्र केलं, आणलं आणि त्यांना पूर्ण मोठे पण शिक्षण करून त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं. की त्याला जैन संघटनेचं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. वाघोली या ठिकाणी आहे जैन संघटनेचं मोठी कार्य आहे. तर ज्याला चांगल्याला चांगलं म्हणावं. अशाच प्रकारे खूप गोष्टी आपण सांगू शकतो की समाजामध्ये काही देण आहेत, ज्यांनी आयडियल असं काम केलंय, चांगलं करतात. काही ठिकाणी आपण आरोग्य सुविधा आहेत म्हणून बाबा आमटेचं पण आपण आदराने नाव घेतो की असे खूप लोक आहेत की वन्य गोष्टी असतील किंवा वनवासी आश्रम किंवा काही समुदाय आहेत की आपण कुठल्याही गोष्टी RSSचं सुद्धा कार्य खूप मोठं आहे. वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वनवासी जमातीतील मुलांना ते ट्रेनिंग देतात, त्या ठिकाणी शिकवतात. असे त्यांची खूप कार्य आहेत, ते सुद्धा माझ्या काही पाहण्यात आले आहेत. तर चांगल्या गोष्टीला चांगलं म्हणणं आपलं असं कर्तव्य आहे. तर शिक्षणाच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर आपण राईट्सचा विचार करावा, हक्क विचारात घ्यावेत. हक्काबरोबर काही कर्तव्य आहेत, त्या कर्तव्याचा विचार करावा. शिक्षणातून देवाचा जे काय आविष्कार कसा करावा, दैवत्वाचा याचाही आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. तर फक्त शिक्षण घेतलं म्हणजे ज्ञानी होतो अशातला काही भाग नाही आहे. शिक्षण घेत असतानाच तुम्ही तुमच्या ज्ञानामध्ये प्रोग्रेस केली पाहिजे. मानवाचा म्हणून मानवासारखा अधिकाराचा विचार केला पाहिजे. याचा जर विचार केला तर निश्चित तुमचा विकास होतो. अभ्यासक्रमामध्ये खूप ज्ञान दिलेलं असतं म्हणून बऱ्याच वेळा व्हॅल्यू म्हटले आहे. व्हॅल्यूज कॅनॉट बी टॉट, दे कॅन ओनली बी कॉट. जे काही व्हॅल्यूज आहेत ते फक्त बोलण्यासाठी नसतात, तर त्या तुमच्या स्वतःच्या हृदयामध्ये आत्मसात करण्यासाठी आहेत. हरकत नाही, आपण सफिशियंट वेळ दिलेला आहे. आपण सगळ्यांनी माझं छानपैकी ऐकून घेतलं, त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करेन आणि ह्या सदर वेबिनारसाठी मला शैलेश गायकवाड यांनी जी संधी उपलब्ध करून दिली त्याच्या बद्दल मी आभार व्यक्त करेन आणि आय थिंक आपल्या सगळ्यांच्या परवानगीने मी थांबतो. आणि जर कुणाचे काही डाऊट्स असतील तर प्लीज कॅरी ऑन सर, प्लीज. धन्यवाद सर. मानव अधिकार, हक्क व शिक्षण या विषयाशी निगडित आपण विस्तृत असं भाष्य आजच्या या वेबिनार प्रसंगी आपण केलं. विषय हा तसा आवडीचा विषय आहे आणि तितकाच तो निकडीचाही विषय आहे. मानवी हक्काच्या परिणामकारक अंमलबजावणीच्या दृष्टीने व्यक्तीने स्वतः आणि इतरांच्या मानवी हक्कासंबंधी शिक्षण घेणं हे अतिशय आवश्यक आहे आणि शिक्षण असेल तरच हक्काच्या अंमलबजावणीसाठी आणि संरक्षणासाठी आपण ती मागणी करू शकतो. या संदर्भाचा आशय आपण आजच्या या विषयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला. या वेबिनारला सहभागी झालेले छात्राध्यापक, अध्यापकाचार्य आणि प्राचार्य यांच्यापैकी या विषयाच्या संबंधित जर कुणाला काही अडचणी असतील, काही प्रश्न असतील, काही समस्या असतील तर आपण त्या निश्चित विचारू. तुमच्या प्रश्नांचं, तुमच्या समस्येचं निराकरण या ठिकाणी केल्या जाईल. कल्याणी. थँक्यू सर. सरांनी खूप छान असं मार्गदर्शन केलं आहे. म्हणजे आपल्याला
आता जसे प्रॉब्लेम सुरू आहे, कोरोना काळात पण भरपूर जणांचा मृत्यू झाला. तर आपण जर असं ठरवलंय की कितीही प्रॉब्लेम्स आले, तरी पण आयुष्य हे आपल्याला खरंच खूप मोलाचं मिळालेलं आहे. तर याला आपण वेस्ट न करता प्रॉब्लेम्स तर पुढे चालून कमी होतीलच, तर आपल्याला जगायचंच आहे. त्यासाठी स्वतःच संपवायला नको. हे जे सरांनी सांगितलं, खूप छान सांगितलंय. आणि जसं आपण अभ्यासासाठी जरी परगावी जातो, तर तिथलेच न होता म्हणजे अभ्यास करायला जरी परदेशात गेलो, तरी आपल्या देशात परत आल्यावर आपल्या देशाशी आपलं काही देणं लागतं. तर आपण जो जॉब करू, तो आपल्या देशामध्ये करू, तर आपल्या देशाला सुद्धा आर्थिक मदत होईल. हे जे सरांनी सांगितलं, खूप छान सांगितलं सर. आणि जमेल तेवढं आपल्या परीने आपण दुसऱ्यांना मदत करायला पाहिजे. प्रत्येकजण जास्त अमाउंट कोणाला हेल्प नाही करू शकत, पण आपल्या आजूबाजूला, आपल्या परिसरात पण असे लोक असतात जे खूपच गोरगरीब असतात, आपल्यापेक्षा पण भरपूर हलाखीचे असतात. पण आपल्याला जेवढं जमलं तेवढं आपण मदत करायला हवी. आणि खरंच प्रत्येकजण संवेदनशील म्हणजे असायला पाहिजे. प्राण्यांबाबतीत देखील. आणि हे जे सगळे व्हॅल्यूज वगैरे असतात, ते फक्त बोलण्यासाठीच नसून, म्हणजे आपण फक्त चांगलं बोलतोच आहे, पण आपल्या वर्तनात त्याचा उपयोग नाही करतो आहे, तर असं नको असायला हवं. आपण त्या गोष्टी स्वतः आपल्या बिहेवियरमध्ये आणायला पाहिजे, आत्मसात करायला पाहिजे. नक्कीच आपण बोलून दाखवण्यापेक्षा खरंच आपण एखाद्या गोरगरिबाला जर सपोज एखाद्या दिवशी जर जेवण देतो आहे, तर आजूबाजूचे पण लोकांना वाटेल की खरंच आठवड्यामधून जर आपण एकदा याला जेवण दिलं तर काय बिघडतं. तर हे जे आपण कृती करून दाखवतो ते जास्त महत्त्वाचं ठरेल. तर सरांचे मी खूप खूप धन्यवाद करेल. सरांनी खूप छान माहिती दिली. थँक्यू सर. धन्यवाद कल्याणी. प्रत्येक राष्ट्राने आपल्या अभ्यासक्रमामधून मानवी हक्कासंबंधीचा सर्वसमावेशक माहितीचा अंतर्भाव करावा आणि त्यातूनच विद्यार्थी, शिक्षक, पालक, शिक्षणतज्ज्ञ यांच्यामध्ये मानवी हक्काविषयक निकोप असा दृष्टिकोन निर्माण होईल. यासाठी प्रत्येक व्यक्तीनं शिक्षण घेणं हे अतिशय गरजेचं आहे. कारण मानवी हक्काचा प्रसार होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने शिक्षण जर घेतलं तर त्यांच्या मानवी वर्तनामध्ये बदल होईल. कारण प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या हक्काची जाणीव त्या व्यक्तीला होईल आणि एक मानवतावादी दृष्टिकोन त्यांच्यामध्ये निर्माण होईल. ही मानवी हक्क चळवळ नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची जाणीव जागृती प्रत्येक व्यक्ती करेल. स्त्री पुरुष समानता हे समाज परिवर्तनासाठी जे अतिशय आवश्यक आहे ते सुद्धा या शिक्षणाच्या माध्यमातून उपयुक्त ठरेल. आणि इतकंच नव्हे तर जगामध्ये प्रत्येक देशात आंतरराष्ट्रीय सामंजस्य निर्माण होईल आणि व्यक्तीच्या आर्थिक बदलाबाबत सुद्धा मानवी हक्काचं शिक्षण हे अतिशय महत्त्वाचं ठरेल. या वेबिनारच्या प्रसंगी मानवी हक्क, अधिकार व शिक्षण या विषयाशी संबंधित विस्तृत असं भाष्य ज्यांनी आजच्या या वेबिनारमध्ये केलं ते पुणे जिल्ह्यातल्या सौ निर्मलाताई थोपटे शिक्षण महाविद्यालयातील असोसिएट प्रोफेसर डॉक्टर संदीप गोल्हार सर यांनी आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला, आमच्या विनंतीला मान दिला आणि आमच्या छात्राध्यापकांशी संवाद साधला. त्याबद्दल मी आपले मनपूर्वक हार्दिक आभार मानतो. या वेबिनारला सहभागी झालेले छात्राध्यापक, अध्यापकाचार्य आणि प्राचार्य या सर्वांचं मी या ठिकाणी कौतुक करतो आणि आपणा सर्वांच्या परवानगीने हा वेबिनार इथंच थांबवतो. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या वेबिनारमध्ये. नवीन विषय, नवीन व्यक्ती. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच सर.